सजमत शाम नजर लग जाएगी, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, आनंदले मना आनंदले मन प्रेमे पाझरती लोचना, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, तुका मन्याळी तुका मन्याळी जीवे नुरे जीवे गडी, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, महायोग पेटे तठे भीमरथ, वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रे, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं, सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ओम ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गुणसदृशं तत्त्वमशादिलक्षणं, एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं मुमुक्षाणां ज्ञानदानैकदक्षिणं, गोटीक्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदबिन्दावरिष्ठम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी, मी तो कला कुसरी काहीच नेनो, बोलितो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास, याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी, पवन झालो चराचरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू, जगाचे जगद्गुरु, वैकुंठवासी, वैराग्याच्या मूर्तिमंत श्री संत महाराज, पवित्र अशी इंद्रायणी नदी आणि त्या इंद्रायणी काठी बसलेलो छोटस सुंदर असं देहू गाव, आणि त्या देहू गावामध्ये जगाच्या कल्याणार्थ जन्माला आलेले महान साधू
संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगवाणीतून तुम्हा सारख्या संत सज्जनांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवत नामाचा छंद लागल्यानंतर गोविंद नामाचा छंद लागल्यानंतर जीवाची काय अवस्था होते, साधकाची काय अवस्था होते, त्या अवस्थेचं वर्णन या गवळणीतून जगद्गुरु तुकोबाराय करतायत। कीर्तन सांगण्याचे कीर्तनाचा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य असते। कीर्तन केम निमित्ताने आपलं पवित्र सुंदर असं हे घाटकोपर शहरालगत असलेलं हे सुंदर असं असणारं कामराजनगर आणि या कामराजनगर मध्ये साईबाबा मंदिराच्या या प्रांगणामध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी गुरुवर्य नाना महाराज जवनकुटेकर, स्वर्गवासी गुलाबराव शेळके यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, गणेशानंद महाराज पुणेकर, शिवाजी महाराज जाधव, पिंगट बाबा यांच्या मार्गदर्शनाखालून चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि हे सप्त्यातील जवळपास 35 वर्ष, सप्त्याला किती वर्ष झाले? 35 वर्ष झाले। आणि या 35व्या वर्षातील ही श्री साईबाबा मंदिर ट्रस्टने ही दिलेली कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या बालकाला, माझ्यासारख्या लेकराच्या वाट्याला या ठिकाणी दरवर्षी येत असते। ती नित्यनियमाने काल्याची अगदी 7-8 वर्षापासून त्या ठिकाणी काल्याचा कीर्तनाचा योग या ठिकाणी येतोय। विश्वस्त संभाजी उमाजी शिंदे, भास्कर पंढरीनाथ निमसे, गजानन विठोबा खरात, रंगनाथ कोरडे, विभीषण कानडे, बळीराम जाधव, सुरेश दुर्पते, पांडुरंग पडवळ व त्यांच्याबरोबर जोडलेली सगळे या ठिकाणी ही भजनी मंडळ असेल, महिला भजनी मंडळ लक्षात आलं, दत्तप्रसादी भजनी मंडळ, गणेश कृपा भजनी मंडळ, महिला बाल गोपाल सर्वांचं या ठिकाणी सहकार्य या कार्यक्रमाला मिळतं। आदरणीय आमचे बाळासाहेब महाराज तौर यांचंही मार्गदर्शन या ठिकाणी कार्यक्रमाला मिळत असतं। आणि या सर्वांनी या ठिकाणी महाराज सुंदर अशा पद्धतीने गुण्या गोविंदाने या ठिकाणी सर्वजण मिळून हा सुंदर असा सोहळा दरवर्षी थाटामाटात साजरा करत असतात। आणि सर्व मंडळी या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी महाराज आपण यावं, येण्याचा योग घडावा आग्रही असतात। म्हणून या ठिकाणी कामराज नगरला येण्याचं मलाही एक वेगळा उत्साह असतो। सेवेसाठी निवडलेला अभंग गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, मग गोविंद ते काया वेदना ही देवा तया। या गवळणीतून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मनुष्य देहामध्ये आल्यानंतर अनमोल किमतीचा नरदेह तुम्ही आम्हाला कशासाठी दिला, काय करण्यासाठी दिला, या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर या मनुष्याचं या जीवाचं कर्तव्य काय, ते कर्तव्य समजून देत असताना अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घेणं हे जीवाचं कर्तव्य असलं पाहिजे। आणि या मृत्यू लोकात या नरदेहात आल्यानंतर जीवाने काय केलं पाहिजे याचा विचार या ठिकाणी सांगतात। एक लक्षात घ्या, एकूण 184 योनी सांगितल्या। या 184 योनीमध्ये प्रत्येक जीव येतो, जन्माला येतो, मरून निघून जातो। किडे मकोडे असतील, जलचर असतील, भूचर असतील, असे अनेक प्राणी येतात आणि जातात। 184 योनी। आपणही आपल्या कर्मा धर्मानुसार 184 योनी फिरतो आणि कुठेतरी मनुष्य देहाचा वारा आपल्याला लागतो। मग मनुष्य देहाचा वारा तुम्हाला लागल्यानंतर हा मनुष्य देह तुम्हाला कशासाठी दिला, काय करण्यासाठी दिला, हे जीवाने या देहात आल्यानंतर समजून घेणं हे जीवाचं कर्तव्य। अनमोल किमतीचा नरदेह तुम्हाला दिलाय, कशासाठी दिला? देवी दिला देह भजन गोमटा, हो देवी दिला देह भजन गोमटा, हो देवी दिला देह भजन गोमटा। हरि बोल। देवी दिला देह भजन गोमटा।
54 योनी फिरून आपल्याला दिला मिळाला. कशासाठी दिला? कळले शब्द विनेकरी? देवे दिला देह भज भज भजन. मला वाटलं भज, नॉट भज, भजन. भजनासाठी अनमोल किमतीचा नरदे दिला. पण चांगला बारीक विचार केला, माय किती लोकांनी भजन केलं? अजिबात नाही. आयुष्य पूर्ण खाण्यात पिण्यात आणि गटारी लोडण्यात आयुष्य घालवलं आहे की नाही? बघा तुम्ही, एवढा अनमोल किमतीचा नरदेह दिलाय. एवढा सुंदर सोहळा साईबाबा ट्रस्ट मंडळ या ठिकाणी दरवर्षी 35 वर्षापासून राबवतात. राम जन्म उत्सव थाटामाटा साजरा करतात. आज काल्याची सेवा आहे की नाही? वास्तविक तुमच्या या सोसायटीमध्ये महाराज 1000 घरं असतील, कारण 505 मध्ये तर मी मुक्कामाला होतो आणि त्याच्यावरची अजून त्या ठिकाणी महाराज किती मजले असतील आहे की नाही? पण 1000 घरांमधले एक एक जरी माणूस आला तरी इथे लोक म्हणणार नाही. परंतु नाही महाराज, का? बोटावर मोजणारे लोकच एवढीच कीर्तनाला. कारण का? हा प्रॉब्लेम त्यांचा नाही महाराज, त्यांचं पुण्य कमी पडतं. त्यांच्यासाठी एकच प्रोग्राम. त्यांचं कसं, झोपायला मधी, खायला आधी. भंडारा झाला का तयार? भंडारा सुरू झाल्यावर लोक मानणार नाही. आलं लक्षामध्ये? झोपायला मधी, खायला आधी, भजनाला कीर्तनाला कधी मध्ये जमलं तर जमलं. असंच आहे महाराज. हे याला कारण काय? याला एकच कारण आहे महाराज, पुण्य कमी करतं, पुण्य कमी पडतं. बरं, आणि ही गोष्ट जर सर्वांनाच कळायला लागली महाराज, भगवंतन देव हे जर सगळ्यांनाच समजायला लागलं आणि सगळेच जर महाराज श्रद्धेने त्याच्याकडे वळले तर मग बॅलन्स बिघडेल ना पृथ्वीचं. एक ग्रस्त मला म्हणतो, म्हणले महाराज रोजचे कीर्तन सप्तीन चालू आहे, भागवत चालू आहे, रोजचं प्रबोधन चाललंय, पण मग सगळेच लोक इकडे वळायला का तयार नाही? भगवंताच्या भक्तीत सगळं सुख आहे, मुक्ती आहे हे तुम्ही सांगतात, लोकांना ऐकायला मिळतं, कळतं बी, पण ते वळत का नाही? त्यांना म्हटलं याला कारण आहे. ते जर सगळेच वळाले म्हटलं तर मग वावरात काम करणारे बैल कोण बनतील? आणि सगळेच जर इकडे आले तर मग हागण खडीतले साफ करणारे डुकर कोण बनतील? आहे की नाही? मग त्यांची बी योनी वाया जायला नको. मग हे जे उरले सुरलेले असतात महाराज, हे कर्माच्या गतीने त्या योनीत जातात. तुम्ही आले, सगळे भाग्यवान तुम्ही आहात, म्हणून तुम्ही कीर्तनाला आले. आणि हा संत सहवासातला हा जीव ब्रह्मैक्याचा काला तुम्हाला खायला मिळतो. विठ्ठल हा जो काला आहे महाराज, मृत्यू लोकामध्ये येण्यासाठी स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा का व्हावा? हा काला खाण्यासाठी देव देखील जडी झाले मासे. त्यांना मंडपात बसण्याचा अधिकार दिला नाही, तर हात धुवायला गोपाळ नदीत जातील म्हणून नदीत मासे झाले. का? काला खायला. तुम्ही काला खाण्यासाठी आलात, हे तुमचं पुण्य होतं, हे तुमचं भाग्य होतं. जे आले नाही त्यांचं कुठेतरी भाग्य. तुम्हाला सांगू का महाराज, हो देवे दिला देह भजन घुमटा, देवे दिला देह भजन घुमटा, तो या झाला फाटा वादिकेचा, तो या झाला फाटा वादिकेचा. देवे दिला देह कशासाठी दिला? याची जन्मा घडे देवाचे भजन, याची हे हो याच लेकी घडे देवाचे भजन, कळले? याच देही घडे देवाचे भजन. अनेक हे ज्ञान विनेकरी हाय सांगा मला. याच देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान
तुमच्या आयुष्यात असं कधी पाहिलं का बुवा की 10-12 गाढव एका ठिकाणी बसले आणि भजन करताय? गाढव गधा डॉंकी पाहिलं कधी? विनेकरी म्हणते बुवा गाढव कुठं भजन करते का म्हणे? गाढव भजन करत, कोण भजन करत नाही? गाढव काय करत नाही? भजन. कोण करत नाही? म्हणजे मी गाढवाची गोष्ट करतोय, तुम्ही वेगळा अर्थ घेऊ नका बरं. महिला मंडळ मला सांगा, तुमच्या आयुष्यात तुम्ही असं कधी पाहिलंय का बुवा की 10-12 म्हशी निघाल्या ना पंढरपूरला पाहिजे? ज्ञानोबा तुकाराम म्हशी 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 माहिती आहे ना, रेड्याची बायको. गावातल्या 10-12 म्हशी म्हणल्या माय लय कट्टाळा लागो बाया, चाल दिंडीला जाऊन येऊ. पाहिलं कधी? माझी माय म्हणते बुवा म्हशी कुठं वारीला जात आहे काय? म्हणले वय म्हशी वारीला जात नाही, गाढव भजन करत. म्हणजे मी गाढवाची म्हशीची गोष्ट करतोय, माणसाची. बरं आता पुढचं सांगू, पुढचं ऐका. तुम्हाला आता मुंबईतले लोक असल्यामुळे समजा कधी भजनाला जमत नाही. बरं भजनाला जमतं पण कधी कधी वारीला जमत नाही. पण समजा तुम्ही कीर्तनाला आले, का आले? तुम्ही माणसं होते म्हणून कीर्तनाला आले. जरी ते जमत नसेल पण माणसं होते म्हणून कीर्तनाला आले, आहे की नाही? जे आले नाही त्यांच्याबद्दल मला काही म्हणणं नाही. तुम्ही तुमच्या लेवलला विचार करू शकता. विठ्ठल विठ्ठल इतर योनींच्या ठाई हा विचारची नाही, कुठला डोळा भोगमुक्तीचा सोहळा. हा भक्तीचा मुक्तीचा सोहळा आहे, हा इतर योनीमध्ये नाहीये, या मनुष्य देहामध्येच महाराज. म्हणून नरसिंह मेहता नावाचे संत सांगतात, अरे मनुष्य जन्मन मोल रे यूं मिट्टी में ना रोल रे, मनुष्य जन्मन मोल रे मिट्टी में ना रोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. पुन्हा मिळेल याची गॅरंटी आहे? अजिबात नाही. मग या नरदेहामध्ये आल्यानंतर या जीवाचं कर्तव्य एकच असलं पाहिजे,
मी कोण आहे करावा विचार, माझं स्वरूप काय, मी कोण आहे, ह्या जीवाचं हे कर्तव्य मृत्यू लोकात बनलं पाहिजे. यासाठी भगवंताची भक्ती, भगवंताचं भजन हे जीवाच्या भाग्यात आलं पाहिजे, त्याने ते केलं पाहिजे. पण लोकांना महाराज वेळ नाही. लोकांना सांगा अनमोल किमतीचा नरदे दिलाय बाबा, देवाची भक्ती कर. पण लोक काय म्हणतात माहितीये का, आमच्या खानदेशी भाषेत सांगतो तर बुवा, आमच्याकडे लोक म्हणतात, म्हणले महाराज देवनी भक्ती करी संग काय भेटी म्हणे, काही नाही, खाईल्यो पिल्यो आणि लोईल्यो, खाऊन घ्यावं पिऊन घ्यावं झोपून राहावं, म्हणले काय देवाची भक्ती करून फायदा आहे, अजिबात नाही. अनमोल किमतीचा नरदेह मिळालाय, ही असाध्य ती गोष्ट साध्य करण्यासाठी, मग असाध्य ती गोष्ट साध्य या मृत्यू लोकात आल्यानंतर या नरदेहात होत असते. मग या नरदेहाचं महत्व समजून मी कोण आहे, माझं स्वरूप काय, याचा विचार ज्या दिवशी अंतःकरणात येईल आणि त्याचा सिद्धांत ज्या दिवशी भेटेल त्या दिवशी आपल्या जीवनातला खरोखर काला झाला असं समजा. का आला, काल्यासाठी आलोय ना, मग का आला, भंडारा खायला आला, नॉट भंडारा खायला आला, ऑनली जीव ब्रह्म ऐक्याचा जो काला आहे तो साधण्यासाठी संतांच्या सहवासात आला, एवढं लक्षात घाला. लक्षात आलं. मग हे जीवाचं कर्तव्य, पण हे जीव विसरून गेलाय महाराज. आपण कोण आहोत चांगला जर बारीक विचार केला, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, हे जर चुकवायचं असेल तर भक्तीची आणि परमार्थाची रीत फक्त मनुष्य देहात समजू शकते. साधी गोष्ट आहे काका, आयुष्यामध्ये कोणी भगवंताची भक्ती करत नाही असं नाही, सगळे देवदेव करत आहे. पण चांगला जर बारीक विचार केला तर सगळ्यांचा उद्धार होईल असं आहे का हो. असतेच्या महापुरी रिगता ती कोट्यावरी एक दोन नाही, कोटीच्या कोटी महाराज उडी मारली पोहायला शेवटच्या तीरावर जायला, पण सगळेच जातील असं आहे का. एखादा नास्तिक इकडून गेला तरी तो देवाला म्हणतो हो, म्हणजे मग त्याची ती भक्ती झाली का. लक्षात आलं. नेमकं भक्ती म्हणजे काय, जन्माला आल्यानंतर आपण भगवंताचं नेमकं म्हणजे काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का महाराज. भक्ती का करावी हेच लोकांना त्याचं डेफिनेशनच समजायला तयार नाही. ती कशी करावी, नेमकं काय भानगड काय बुवा, परमार्थ म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, अजिबात नाही. सप्ताह आहे, सप्त्यामध्ये कीर्तन आहे, काहीतरी ऐकायला भेटतं, ऐकायला जायचं, नंतर भंडारा आहे, खाऊन घरी यायचं, बस एवढंच का नाही. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा करा समाधानाची ही मुमुक्षु अवस्था किती लोकांची सांगा बरं. किती लोकांना वाटतं कै मी उद्धार, अजिबात. महाराज उद्धार होण्यासाठी परमार्थातली रीत समजून घेणं हे महत्वाचं आहे. आणि ती रीत समजून जर भक्ती केली, परमार्थ केला तर जीवनाचा 100% उद्धार होईल. रीत परमार्थातली कळली नाही तर तुम्ही कितीही करा महाराज, फक्त पुण्य संग्रह होईल, उद्धार होणार नाही. उदाहरण सांगतो, तुमच्याकडे पुरणपोळीचा बेत केला जातो का. महाराष्ट्राचा फेवरेट बेत असेल तर पुरणपोळी. घरी मानापानाचा माणूस आला तर त्याला काहीतरी मानापानाचं खाऊ घालावं, म्हणून मानापानाचा महाराष्ट्राचा बेत म्हणजे पुरणपोळी आहे की नाही. सध्या काही बिलिंदर सासरे कोंबडं बकरं आणतात, ते काही कामाचं जावय घरी आल्यावर आहे की नाही. तो आपला बेत नाही कोंबडं बकराचा, तो आपला बेत पुरणपोळीचा. बरं, पुरणपोळी ही काही सोपी आणि साधी गाव करायला, अजिबात नाही. पुरणपोळीचा बेत म्हणजे रीतीचा आहे, रीतीचा. थोडी जरी रीत बनवताना चुकली तर अख्ख्या पुरणपोळीची वाट लागते की नाही माय. बरं, पुरणपोळी कशी करतात, पुरणपोळीची रीत कशी मी तुम्हाला सांगतो, बरोबर. चुकलं तर मला सांगा बुवा तुमचं चुकलं, बरोबर. पहिले डाळ घ्यायची हरभऱ्याची, ती शिजवून टाकायची, शिजली नंतर गुळ घ्यायचा, तो गुळ त्या डाळमध्ये टाकायचा, बरोबर. टाकला त्याचं मिक्स करून पुरण तयार करायचं, ते पुरण वाटून टाकायचं. ते पुरण काय करायचं, वाटायचं. वाटायचं म्हणजे गाव भरणे वाटत फिरायचं, घे ग माय गे रे भाऊ घे रे ताई. वाटणे म्हणजे सरला वरगाळावर वाटायचं. सरला वरगाळा माहितीये का, पाटावर म्हणता, बरोबर आहे की नाही. त्याला आमच्या खानदेशात सरला वरगाळा म्हणतात, खालची सरला आणि वरचा वरगाळा आहे की नाही. त्याच्यावर पुरण वाटायचं आहे की नाही. त्याच्यानंतर मग पुरण तयार झालं, कोळपाट लाटणं घ्यायचं. कोळपाट लाटणं माहिती ना, कोळपाट लाटणं जे नवऱ्याला मारतात ते, बरोबर. हा बरोबर. कोळपाट लाटणं घ्यायचं, त्या पाटेवर असं थोडंसं पीठ असं फवारा मारून द्यायचा. त्याच्यानंतर मग आता इथपर्यंत बरोबर आहे ना, लॉक किया जाय, बरोबर ना.
काय अडचण आहे ना? ओके, लॉक किया जाय. आता पुढे आल्यानंतर काय करायचं? पुरणाचा उंडा घ्यायचा, तो पाटावर ठेवायचा. त्या पुरणाच्या उंड्यावर पीठ लाटून घ्यायचं, ते पिठाचं कणिक त्या पुरणाच्या उंड्यावर ठेवायचं आणि पुन्हा पुरण घ्यायचं आणि त्या पिठाच्या उंड्यावर ठेवायचं. खाली पुरण, वर पुरण आणि मधी पीठ. बरोबर माय? हाय? नाही नाही, कळलं. हुशार बाय काय कामराजनगरच्या. हा, चुकलं आहे की नाही? काय चुकलं म्हणजे पाटापर्यंत बरोबर आहे, पण नेमकं सिद्धांताची वेळ आली, गडबड झाली ना महाराज. खाली पुरण, वर पुरण आणि मधी कणिक. आयुष्य गेलं तरी जमेल का? होय माय? सगळं बरोबर आहे, पुरण केलं तयार, डाळ शिजवली, सगळ्या 12 भानगडी बरोबर केल्या, पण नेमकी रीतीची मुख्य वेळ आली त्यावेळेस काय झालं? रीत चुकली ना महाराज. मग आता ही चुकलेली रीत समजून घेण्यासाठी काय करावं लागेल? सत्यनारायण घालावं लागतील का? मग काय करावं लागेल? एकच करावं लागेल, जिला कळतं तिच्या चरणावर लोटांगण घालावं लागेल. तिला म्हणतात सुगरण. तिला काय म्हणतात? पुस्तक वाचून पाठांतर करून केलेली नाही बरं, बी प्रॅक्टिकली अनुभववाली जी असेल ती. आला का लक्षामध्ये? त्या सुगरणीला शरण जावं लागेल. ती सुगरण तुम्हाला रीत सांगेल. बाबा, खाली पुरण, वर पुरण, मधी कणिक असं नसतंय. कणिक लाटून घ्यायचं, त्याच्यावर पुरणाचा उंडा टाकायचा, पुन्हा कणिक लाटायचं, ते पुरणावर ठेवायचं. खाली पीठ, पिठाचं कणिक, वर पिठाचं कणिक आणि मधी पुरण, आणि मग लाटायचं आणि मग पुढची क्रिया करायची. ह्या सुगरणीने सांगितलेल्या रीतीने गेलात तर जमेल पाहुणं, आणि मी सांगितलेल्या पद्धतीने गेला तर जमेल. आयुष्य गेलं तरी महाराज ब्रह्मदेव उतरला तरी बनू शकत नाही. दृष्टांत संपला, सिद्धांत ऐका. चुकलिया वर्मा फेरा पडे, चुकलिया वर्मा फेरा पडे, चुकलिया वर्मा फेरा पडे, चुकलिया वर्मा फेरा पडे. जसं पुरणपोळीचं साधं वर्म चुकलं तर जमत नाही, मग परमार्थाचं वर्म चुकलं जमेल? आपले काय बापाची ठेव ठेवली का महाराज? आपला वशिला किती काही असेल तो भौतिक जगतात असेल, पण भक्तीमध्ये भक्ती करत असताना तुमचा स्टँडर्डपणा पाहिला जात नाही, तुमचा चिकनापणा पाहिला जात नाही. लय स्टँडर्ड रे बुवा, याला पहिली जागा भेटेल, अजिबात नाही महाराज. भक्तीतला स्टँडर्डपणा पाहिला जातो. लक्षात आलं? बरं, परमार्थाची रीत चुकली तर पुनरुपी जननम पुनरुपी मरणम. तुम्ही म्हणणार मग महाराज, मग परमार्थाची रीत काय ती तरी सांगा. मग परमार्थाची रीत सांगितली लगेच पुढे. याच जन्मी ओळखी करा, या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आत्मा रामाची ओळख करून घेणे म्हणजे परमार्थातली रीती. आणि मी आत्मा रामाची ओळख करून देण्यासाठी इकडे तिकडे हिंडावं लागेल? अजिबात नाही. जशी रीत चुकली, सुगरणीला शरण जावं लागलं, तसं परमार्थातली रीत समजून घेण्यासाठी सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. जय हो सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. धरावे ते पाय आदी आदी, धरावे ते पाय आदी आदी, धरावे ते पाय आदी आदी, धरावे पाय आदी आदी. आपण सारी के करीती काळ, आपण सारी के करीती काळ, आपण सारी के करीती काळ, आपण सारी के करीती काळ. काय करावं लागेल? सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, आणि धरावे ते पाय कधी मधी, धरावे ते पाय आधी आधी. मला वाटलं कधी मधी. तुमचं बी खोटं नियम आहे, खरं आहे तुमचं बी. धरावे ते पाय कधी मधी. सध्या लोक गुरुचे पाय कधी मधीच धरतात. आज गुरु केला, दुसऱ्या दिवशी लगेच सोडला. तो काय बरोबर नाही, तो काय बरोबर, दुसरा करा, लगे पार्टी चेंज. हे कामाचं नाही महाराज. जो सद्गुरु केला, ज्या गुरुचे पाय धरले त्याला कधी सोडायला नको. पण
तो गुरु देखील कसा असावा हे देखील महत्वाचं आहे बरं. नाही तर मी सांगितलं गुरु करा गुरु करा, गुरूंची कमी नाही, मोकार उतारलाय गुरूंना. गली गलीत गुरु, आयुष्याची गुरु गुरु होऊन जाते, पण गुरूंची काय कमी होत? कमी का गुरूंची? गुरूंची कमी नाही महाराज. गुरु कसा असावा? गुरु म्हणजे बाह्य रूपाने ओळखावा. भगवे कपडे घातले म्हणजे गुरु संत बनतो? अजिबात नाही. दाढी मिशी वाढवली म्हणजे गुरु बनतो? अजिबात नाही. अंगाला राख लावून फिरला म्हणजे गुरु किंवा साधू बनतो का? अजिबात नाही. अशा बाह्य रूपाने जर तुम्ही गुरुची, सद्गुरूची, संताची व्याख्या ठरवत असाल तर सपशेल तुम्ही फेल आहात. साधू की मत पूछो जात, साधू की पूछ लो ज्ञान. लक्षात आलं? साधू हा बाह्य रूपाने ओळखू नये, साधू हा अंतरंगाने ओळखला गेला पाहिजे. लक्षात आलं तुमच्या? त्याची अंतरंगाची भूमिका काय आहे, ज्ञानाची भूमिका काय आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. तुमच्या समोर आल्यानंतर ब्रह्मज्ञानाशिवाय त्याच्या मुखातून गप्पा नसल्या पाहिजे महाराज. न तुमच्या घरी आल्यानंतर तुम्हाला किती एकर येईन, किती मुलं बाळा येईन, किती बायका यार शिलगाव मरू दे, तू बायको नाही केली त्याला कशाला विचारतोय बायका किती आहे की नाही? कळतंय तुम्हाला? साधूने आल्यानंतर, श्रीगुरूने आल्यानंतर गप्पा या अध्यात्माच्या आणि उद्धाराच्या मारल्या पाहिजे, संसाराच्या नाही. तुला किती एकर आहे, तुला किती उत्पन्न आहे, एक लक्षात घ्या. साधू याला म्हणत नाही. साधू कोणाला म्हणतात? प्रमाणाने सांगतो. जे कारंजले गाणे त्यासी म्हणे जो आपली, तोची साथ ओढता देव तेथेची जाण. रंजल्या गांजल्यानं जो आपलं म्हणत असेल, जो जवळ करत असेल तो साधू. ही साधूची लक्षणे. साधूची लक्षणे म्हणजे ज्ञान. लक्षात आलं? ज्ञानाने साधू ओळखावा. ते ज्ञान पैगा बनवी जरी म्हणी या नावे, तरी या ज्ञानाला पदवी दिली गेली. संताची भूमिका ही ज्ञानाला सांगितली गेली. ज्ञान म्हणजे साधू, ज्ञान म्हणजे सद्गुरू. ऐका, समर्थांनी गुरुचे 3 प्रकार सांगितले: सद्गुरू, गुरु आणि जगद्गुरु. गुरु कोणाला म्हणावं? जो व्यवहाराचं ज्ञान शिकवतो त्याला म्हणावं गुरु. मग व्यवहारिक ज्ञान देणाऱ्या गुरूंची कमी का महाराज? अजिबात नाही. गली गली ते महाराज. जन्माला आलो पहिलं गुरु कोण? आई, मम्मी, मॉम, माय, जननी, माता. ती आई शिकवते, बाळ्या ही चप्पल ह्या पायात घालायची, ही चप्पल ह्या पायात घालायची, याला असं नाही बोलायचं, याला तसं नाही बोलायचं, नाकातलं असं नाही पुसायचं, रुमालने पुसायचं. आहे की नाही? आई पहिली गुरु. दुसरी गुरु बालवाडीतली मास्तरीनबाई. मास्तरीनबाई शिकवते, बाळ्या अशी वाटी कळायची, तुझ्या म्हाताऱ्याची काठी लावायची, तो झाला एक. आहे की नाही? बालवाडीतली मास्तरीनबाई ही दुसरी गुरु. प्राथमिक शाळेतला शिक्षक हा तिसरा गुरु. माध्यमिक शाळेतला मास्तर चौथा गुरु. प्राध्यापक कॉलेज जीवनातला हा 5वा गुरु. 6वा गुरु. बघा आपण असं गल्लीतून रस्त्याने जातो, टेमकर काका, असं गल्लीतून रस्त्याने जात असताना ज्यांना आकला नाही ते आपल्याला शिकवतात, ते आपले गुरुचे भाऊ. त्यांना म्हणतात ज्ञान गेलेले गुरु. काय म्हणतात त्यांना? तुम्हाला असे लय पायलीचे 15 बुचू बुचू मिळत असतील शिकवणारे, आहे की नाही? 35 वर्ष काय मारली ती तुम्हालाच माहिती. यांना हे तुम्हाला आता आले की तुम्हाला शिकवणार, बुवा तुमचं हे चुकलं हो, हे असं नाही, असं पाहिजे होतं, ते असं नाही, हे असं पाहिजे होतं, मग तू असं यायला पाहिजे होतं भाऊ. लक्षात आलं? 7 दिवस कसं हे सांभाळावं हे कार्यकर्त्यांनाच माहित होतं. परंतु 100ची पावती पाडतील, लाखचा हिशोब विचारतील, कधी येणार नाही, भंडाराला आल्यावर कार्यकर्त्यांना शिकवतील. घरी बायको समोर उठबशा काढतोय, तिथं जमना याला, आणि इथं आल्यावर माणसांना शिकवतो. याला म्हणतात ज्ञान गेलेले गुरु. कळत काही नाही, पण शायनिंग मारल्याशिवाय आशांना बी घ्यावंच लागतं. काय करणार? यांना गुरु म्हणतात, यांना ज्ञान गेलेले गुरु म्हणतात. बरोबर? हे झाले 6वे गुरु. आता व्यवहारातले 7वे गुरु, सगळ्यात IMP इम्पॉर्टंट. त्यांना गुरु नाही, महागुरु म्हणतात. महागुरु लग्न झाल्यावर जो घरात येतो तो बायको महागुरु. पुढचा 7वा गुरु कोण? बायको महागुरु. बायको नवऱ्याची महागुरु आहे महाराज. मी तुम्हाला पटवून देईल बरं का. नवरा किती का हुशार असे ना, पण बायको नवऱ्याला एकच उपदेश करते. यांना काय कळत? काय सांगू माय, आमच्या यांना डोकंच नाही गो बया, यांना खायचं तिला ना लावले डोक्याचं, याला डोकंच नाही गो माय, याला काय कोडतच नाही गो बया.
नवरा किती का हुशार असे ना, गावच्या सरपंचापासून तर मुख्यमंत्रीपर्यंत आणि गावच्या तलाट्यापासून कलेक्टरपर्यंत त्याला किती अक्कल आहे हे कोणालाच विचारू नका, त्याच्या बायकोला विचारा, ती चांगली सांगेल हे आमचं सोंग किती पाण्यात आहे की नाही. बघा तुम्ही कोणी का असे ना, डॉक्टर असो, इंजिनियर असो, मास्तर असो, प्राध्यापक असो, वकील असो, कीर्तनकार बुवा का असे ना, कीर्तनकार बुवा अख्या गावाला ज्ञान सांगतंय, पण घरी गेल्यावर बायको म्हणते बाया आमच्या आणला काही कळतच नाही गो माय, आहे की नाही. हा महाराज कसं आहे माहिती आहे का, मला एका गोष्टीचं नवल वाटतं, यांना काही कळत नाही. लहानपणी आई वडील म्हणतात बाळ्या तुला कळत नाही, ठीक आहे लहान बाळ आहे कळत नाही, बाळ्याचा बाळासाहेब होतो, बाळा होतो, आता कळायला पाहिजे, पण नाही आता बायको म्हणते तुम्हाला कळत नाही. म्हातारपणाला येतो, म्हातारपणी आता तर कळायला पाहिजे ना, पण आता मुलं म्हणतात बाबा तुम्हाला कळत नाही, तुम्ही गप बसा. लहानपणी आई वडील म्हणतात बाळ्या तुला कळत नाही, मोठा झाल्यावर बायको म्हणते तुम्हाला कळत नाही, म्हातारपणी मुलं म्हणतात बाबा तुम्हाला कळत नाही. याला नेमकं कळतं केव्हा हेच मला कळत नाही. मला वेडे अजून विठावलं. हे व्यवहाराचं उत्तम ज्ञान देतील यांना गुरु म्हणतात. हे व्यवहारातले काय, हे गुरु हे व्यवहार शिकवून समजून सांगतील, पण आम्हाला व्यवहार समजून घ्यायचा नाही, आम्हाला अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची, आम्हाला स्वस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचंय. ज्याच्या सत्तेने हे विश्वाचं पान हालत नाही त्या विश्वाधारी सत्ताधारी परमात्म्याची ओळख परिचय करून घ्यायचा आहे. आणि मग अशा देवाला आणि अशा भगवंताला ओळखण्यासाठी आपल्याला जीवनामध्ये सद्गुरू करावं लागेल. सद्गुरू म्हणजे काय, सद्गुरू शब्दाची फोड करतो सद अधिक गु अधिक रू. सद म्हणजे सत्य, गु म्हणजे गुह्य आणि रू म्हणजे रुजवणारा. या विश्वाच्या पाठीवरचं असणारं सत्य, अंतिम असणारं गुह्य तत्वज्ञान जो तुमच्या आमच्या हृदयामध्ये रुजवतो त्याला म्हणतात सद्गुरू. त्याला म्हणतात सद्गुरू. सद तत्वाची ओळख करून देणारा, येणारात बघ जरा ही भूमिका समजून सांगणारा, त्याला म्हणतात सद्गुरू. नाहीतर मग बरेचसे गुरु महाराज गुरु गावात चोऱ्या करी शिष्य नशिले मासे धरी. गुरु गावात चोऱ्या करीन शिष्य न दिले, असं मोकार उत आलाय अशाला. खा प्या आमच्यात या जमत नाही पाहुणा. त्यासाठी श्रद्धा आणि निष्ठा. मला तर महाराज मला तर कोणाची निंदा नाही स्तुती नाही, पण वास्तव सांगतो काही मंडळी व काही अडचण नाही, तुम्ही आमच्या याच्यात आले तरी चालेल, तुम्ही खाल्लं पिल्लं तरी चालेल, काय हरकत नाही. अरे जमेल कसं काय खाल्लं पिल्लं, कारण की खाल्लं तर माणसाची बुद्धी तामसी बनते महाराज. बरं तेही जाऊ द्या. हिंसेला प्राधान्य देऊन तुम्ही ईश्वरीय साक्षात्कार कसा करून घ्याल हाच मोठा प्रश्न आहे ना. लक्षात आलं का. खा प्या आमच्यात या. भारतीय सनातन सहिष्णू हा हिंदू धर्म सनातन संस्कृती सहिष्णू आहे. म्हणजे कधी कोणाशी महाराज त्या ठिकाणी बोट कापला गेला तरी बोट कापलेल्यापेक्षा ज्याने पाहिलं त्याला डबलचं दुःख होतं. आणि भक्ती मार्गामध्ये चालत असताना तुम्ही बोकडं कोंबडं खा अंड खा आणि मग तुम्हाला देव प्राप्त कसं जमेलो. तुम्ही कस्टमर गोळा करू लागले याचा अर्थ असा आहे. काय म्हणतोय तुम्ही कस्टमर गोळा करून राहिले, पण वारकरी संप्रदायाला कस्टमर नको, हे श्रद्धावान पाहिजे. म्हणून नियम सांगितले. माळ घालत असताना खायचं नाही आणि प्यायचं, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत महाराज. काही लोक म्हणतात म्हणे महाराज बरं एक अंड्याच्या बाबतीत एक संकल्पना आहे काही लोकांची, म्हणे ते शाकाहारी म्हणले, ते खायला काय हरकत नाही म्हणले. अशी एक दोन येडे माळकरी मला म्हणले, आपलेच माळकरी आहे की नाही, कुठून आणले काळे पिवळे धवडे पुस्तक वाचून आले असतील, म्हणे अंड हे शाकाहारी खायला पाहिजे म्हणले. त्यांना मी एकच सांगितलं, म्हटलं शाकाहारी का मांसाहारी आपण त्याचा नंतर विचार करू, फक्त एक शब्द वापरतो. तू माणूस असशील तर आजच्या आज तू सोडून देशील विषय, आणि तू मग माणूस नसशील माणसात नसशील तर मग पुढचं मग मला काही सांगायचं नाही. आता तू मला ते वाक्य वापरून दाखवतो. म्हणजे अंड शाकाहारी का मांसाहारी नंतर विषय करू, ते का खायचं नाही ते तुम्हाला सांगतो. ऐका. वह खाना हम फेक देते हैं जिस खाने में निकलता है बाल. वह खाना हम फेक देते हैं जिस खाने में निकलता है बाल. वह खाना फिर क्यों खाते हो जिसमें होता एक माँ का लाल. ज्या खाण्यात साधा बाल निघाला तरी फेकून देतोय आपण, मग ज्या खाण्यामध्ये एक आईचा लाल म्हणजे एक आईचं लेकरू आहे ते का खावं. अंड हा गर्भ आहे.
आणि त्या गर्भाला तुम्ही खात असाल तर ते आईची ममता आणि त्या ममतेचं दुःख आणि ते पाप तुम्ही तुमच्या ओरावर घेता, एवढं मात्र लक्षात आलं. म्हणून अंड खायचं नाही. लक्षात आलं. याच्या पुढे लक्षात ठेवा तुम्ही. चांगला बारीक जर विचार केला तर हानमोल किमतीचा नरदेह समजून घेण्यासाठी आपल्याला श्री गुरुंना शरण जावं लागेल. आणि मग श्री गुरु तुम्हाला महाराज त्या ठिकाणी ती भूमिका सांगतील, ते ज्ञान सांगतील आणि मग संसारी तारक आन शपथ घेऊन सांगितलं निसंकोचपणे, याच्याशिवाय तुला पर्याय नाही. आणि हीच स्थिती महाराज जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये झाली. बाबाजी चैतन्य त्यांच्या जीवनात आले आणि बाबाजी चैतन्य सापडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो जाना ठेविला. सत्यगुरुराय कृपा म्हणजे केली परिणाई घडली. आणि मग महाराज त्या ठिकाणी त्या बाबाजी चैतन्यांची भेट झाली. आणि बाबाजी चैतन्यांची भेट झाल्यानंतर लावणीय हात कुरवाडीला माता सांगितली चिंता. आणि मग तो अनादी कालचा तत्वमसी महावाक्यादी बोध त्यांच्या जीवनामध्ये महाराज सद्गुरूंनी प्राप्त करून दिला. आणि मग जीव शिवाचं ऐक्य करून दिलं. आणि जो जीव ब्रह्मैक्याचा काला होता, जीवाचं आणि शिवाचं मिलन होतं. आज काला आहे ना, काला काय, ती काल्याची प्रक्रिया तुम्हाला सांगतोय. काला म्हणजे नुसतं मडकं आणलं दही आणला ह्या टाकल्या फोडलं मडकं झाला काला, अजिबात नाही. हे निमित्त आहे. हे मडकं कळत आहे तुम्हाला. हे मडकं पंचतत्वाचं बनलंय. हे रूपक संतांनी काय केलं, हे पंचतत्वाचं मडकं बनलंय. पृथ्वी आप तेज जल वायू आकाश हे पाचही तत्व या मडक्यात आहे. त्याच्यात लाह्या टाकल्या आणि दही टाकलं. लाही म्हणजे प्युअर ज्ञान आणि दही म्हणजे जीवदशा. कारण दह्यापासून लोणी होतं, परिवर्तन होतं. लक्षात आलं. ते नासक आहे, 2 दिवसात नासून जातंय. बरोबर. जे नासक असतं, जी नासक असते ती जीवदशा असते आणि जे नासत नाही ती ज्ञानदशा असते. लाही ही ज्ञानदशा आहे. बीज बाजूने केली ती लाही झालीये. पुन्हा उगवायला गेलं ब्रह्मदेवाचा बाप आला तरी उगू शकत नाही. लाही म्हणजे ज्ञान, दही म्हणजे जीवदशा आणि मळकं पंचतत्वाचं बनलंय. आणि याच्यामध्ये ते जीवाचं आणि लाही रूपी ज्ञान शिवाचं मिश्रण त्या ठिकाणी झालंय. तो काला सांगितलाय दृष्टांत. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोईला साधरे, प्रेमे मोईला साधरे, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. भाऊंनी पार सिद्धांत सांगितला, पण पहिले या मळक्यांना मळकं समजून सांगतो. म्हणजे मग या मळक्यातला काला कसा प्राप्त करून घेता येईल, तो कसा प्राप्त करून घ्यायचा ते तुम्ही सांगितलं भाऊ. बरं का. दृष्टांत संपला. कळतंय तुम्हाला. ए मळक्यांनो, कळतंय का? कळतंय कोणतं मळकं? अरे पंचतत्वाचं बनलेलं मळकं, याचं रूपक म्हणजे हे मळकं. हे मळकं सुद्धा कसं बनलंय? पाचाचे घेतले उसने. हे पंचतत्वापासून उसने घेतलंय आणि उसना व्यवहार शेवट परत करावा लागतोच. हे पण लक्षात घ्या तुम्ही. बरं का. तुम्हाला लई बुवा हे माझं आहे आणि माझंच राहणार आहे, अजिबात नाही. यमुना मायने जमना मायकडून उसनी साखर जर आणली
तर ती परत करावी लागते कब्बर का असेना. आणि जर नाही केली तर यमुना माय गावभर बोटं पुढती माय मेली हिने माझी साखर दिली नाही ग बाया. उसना व्यवहार परत करावा लागतो. तसा पाचाचे घेतले उसने हे सुद्धा पंचतत्वांना परत करावं लागणार आहे. हे पंचतत्वापासून घेतलेलं उसणं म्हणजे हे मळकं आहे. आणि या मळक्यामध्ये सुद्धा आत्मस्वरूपाने ज्ञानरूपी लाही आहे. आणि अविद्या कल्पना अविद्येने जीवरूपी दशा देखील याच अंतःकरणामध्ये. लक्षात आलं तुमच्या? बरं पुढचं सांगतो अजून. जसं या मडक्यामध्ये दही लाहीचं मिश्रण करून काला केलाय तसं सांगतात हरिनामाचा खिचडी काला. हा खिचडी काला कुठे करायचा आहे? संतांच्या सहवासामध्ये करायचा आहे. बरोबर. आणि तो संतांच्या सहवासामध्ये आल्यानंतर मग संत आपल्याला रीत सांगतील आणि तो काला आपल्याला साधून घ्यायचा असेल म्हणजे जीव आणि ब्रह्म ऐक्य ज्ञान जर साधून घ्यायचं असेल तर त्याने प्रेमे मोहिले साधने. ते प्रेमाने आपल्याला समजून घ्यायचंय. लक्षात आलं? प्रेमाने मिळून घ्यायचा हा मुद्दा महत्वाचा आहे. ना तर कीर्तनाला आता तुम्ही बी काल्याला आलेत पण आल्यानंतर महाराज सगळ्यांचं टकुर इथे असेल असं आहे का? कोणाचं टकुर दुधावर असेल घरचं माय दूध ठेवलंय ग बया गॅसवर कोणी मांजर येते पिती काय काहींचं टकुर बाहेर त्या ठिकाणी काढलेलं चपलीवर असेल माय कालच 1700ची चप्पल घेतली कोणी गायब करते काय. बरोबर. अजिबात नाही. या सगळ्या गोष्टीचं देहभान विसरून प्रेमाने या कीर्तनात आल्यानंतर या संतांच्या सहवासात पूर्ण लक्ष प्रेमपूर्वक त्या भगवंताच्या साधनेवर आणि त्या हरि कीर्तनावर एकरूप करावं लागतं. मग तो साधता येतो. कळतंय? बरं ऐका. मळक्याचे बी अनेक प्रकार आहे. कोणतं मळकं कुठं जातंय कोणतं मळकं. काही मळके जे असतात महाराज ते राष्ट्रीय कार्यक्रमाला वापरले जातात. ते पूर्वीचा काळ होता. आता जरा बकेट बिकेट आली त्याच्यामुळे ठीक आहे. काही मळके म्हाताऱ्याच्या थुकायला काही मळके कामाला येतात. काही मळके रामबाई बोलो राम माणसांना मसन वाटे लावायला काही मळके उपयोगाला येतात. पण जे भाग्यवान मळके असतात ती इथे हरिनामाच्या खिचडी काल्यासाठी उपयोगाला येतात. कळलं? मग तुम्ही आलेले सगळे मळके हे भाग्यवान मळके होते. लक्षात आलं? तुम्ही सगळे आलेले मळके कसे होते? भाग्यवान होते. म्हणून तुम्ही इथे संतांच्या सहवासात आलात आणि इथं तुम्ही हा हरिनामाचा खिचडी काला तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतायत. कळलं मळक्यांनो? हा. म्हणून हे मळक कुठल्या वाटेला जावं हे मळक्याला कळलं पाहिजे. नाही मळक्याला कळलं तर जन्माला याला पाणी वाता वाता. आणि मग हे मळक श्री गुरूंच्या सहवासामध्ये आल्यानंतर श्री गुरूंकडून तत्वज्ञानाचा बोध आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतल्यानंतर या मळक्याला अंतर्मुख केलं जातं. आणि आतमध्ये असलेल्या महाराज या श्री गुरु रायान हो सद्गुरु रायान निज रूपाला दाविला जीवाचं लगीन शिवासी लाविला या जीवाचं लगीन शिवासी लाविला हो या श्री गुरु राया मला बाई कळता आणि तत्वज्ञानाचा बोध पेरीला कानाता या श्री गुरु राया हो या सद्गुरु राया हो निज रूपाला दाविला जीवाचं लगीन शिवासी लाविला. आणि हे लग्न ही श्री गुरु लावतात. आणि मग एक वेळेस जर जीव शिवाचं ऐक्य झालं तर त्या साधकाची अवस्था काय होते? अभंगाच्या पहिल्या चरणात गोविंद गोविंद गोविंद
होत जातं. म्हणजे भाऊंनी जे प्रमाण दिलं, प्रेमाची भूमिका अंतःकरणामध्ये देवाबद्दलची निर्माण होते. मना लागलिया छंद, मनाला छंद लागला जातो. तुकोबारे म्हणतात, श्री गुरु कृपेने मला त्या भगवंताचं स्वरूप कळालं आणि गोविंद गोविंद मना लागलिया, मनाला छंद लागला गेला. बरं, आता गोविंद नामाचा छंद हा लागला पाहिजे, परंतु गोविंद नामाचा छंद लागण्याआधी पहिले गोविंद समजून घेतला पाहिजे. गोविंद नामाचा छंद लागला पाहिजे माय, पण कोणता गोविंद? लाये जुना पुराणा लोकां भंगारवाले. तो भंगारिक तो गोविंद का? तो यमना मायचा गोविंद, टपरीवाला गोविंद का चित्रपटातला गोविंद? कोणता गोविंद? म्हणजे हे बी समजणं गरजेचं बरं, नाही तर लोकांना हे बी कळना कोणता गोविंद. काय झालं, कीर्तनातून महाराज म्हणले सगळ्यांनी हाताने टाळ्या वाजवान मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. सगळे हाताने टाळ्या वाजू लागले, विठ्ठल विठ्ठल म्हणू लागले. पण कोपऱ्यात म्हातारी बसली होती, ती विठ्ठल विठ्ठल न म्हणता ती काय म्हणते माहितीये का? बाळ्याचे पप्पा, बाळ्याचे पप्पा, अगं माय बाळ्याचे पप्पा. महाराज म्हणले, आजी बाळ्याचे पप्पा काय म्हणते? विठ्ठल विठ्ठल म्हण की. थो म्हातारी काय म्हणते माहितीये का? हा म्हणले बुवा, तुम्ही काय पण सांगून राहिले, मी त्यांचं नाव काय एवढ्या लोकात घेऊ का? नको ग माय, मला कट्टाळा येतो, मला लाज वाटते नाही म्हणत ग बाया. म्हणजे कोणाचं नाव विठ्ठल होतं? बाळ्याच्या पप्पाचं. म्हणजे म्हातारीच्या नवऱ्याचं नाव काय होतं? विठ्ठल. आता काय सांगा बुवा, तो विठ्ठल कुठं, हिचा विठ्ठल कुठं? हिचा विठ्ठल रो टांगा पलटी घोडे फरार. हिच्या विठ्ठलला गटरी शोधून उचलून आणावं लागत आहे. महाराजांनी सांगितलं, माय तो विठ्ठल आणि तू जातो विठ्ठल. विठाला विठाला विठाला. म्हणून गोविंद म्हणजे काय? गोविंद म्हणजे तुमच्या गल्ली बोळातला पानटपरीवाला गोविंद नाही. म्या बोलविल्या, म्या चालविल्या, ज्याच्या सत्तेने या विश्वाचं एक पान सुद्धा हलत नाही, तो गोविंद, तो भगवंत, तो ईश्वर. आणि त्या गोविंद नामाचा छंद लागला पाहिजे. कुठे? मना लागलिया छंद, छंद लागला पाहिजे. छंद लागण्याचे प्रकार भरपूर आहेत. कोणाला कशाचा छंद लागतोय, कोणाला कशाचा छंद लागतोय, कुणाला भगवंताच्या नामाचा लागतोय, कुणाला टाळ वाजवण्याचा लागतोय, कुणाला पखवाज वाजवण्याचा लागतोय, कुणाला गायन करण्याचा लागतोय, कुणाला बिडी ओढण्याचा लागतोय. बिडी ओढण्याचा छंद लय डेंजर. म्हातारे अर्ध्या कीर्तनानं उठून बाजूला जाते आणि 2 बिडीचे झटके मारून पुन्हा कीर्तनातून बसते. एवढा छंद बिडीचा आहे की नाही. कोणाला तंबाखूचा, म्हातारी आली तरी कोपऱ्यात बसून चालू देते. सुरत भुसावलं, सुरत बॉम्बे, सुरत बॉम्बे आहे की नाही. मिसरी मिसरी आहे की नाही. छंद हा छंद काही कामाचा आहे का महाराज? महाराज छंद लागला पाहिजे तो भगवत स्वरूपाचा, भगवत नामचिंतनाचा. चांगला जरा बारीक विचार केला महाराज. लागला नामाचा छंद, लागला नामाचा छंद. ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद. लागला नामाचा छंद, हो लागला नामाचा छंद. ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद. वेणूचा नाद लागला नामाचा छंद लागला पाहिजे माय. पण किती लोकांना लागतोय छंद? लागतोय का? व्यवहाराचा संसाराचा लई छंद लागतोय. संसाराचा एवढा छंद लागतोय, म्हाताऱ्याच्या मसनवट्यात गौरे गेल्या माय आणि म्हातारीचे 32 मोकळे झाले, पण अजून तोंडात राम येईना. येतोय का? मला सांगा काका, म्हातारं जेवढं म्हातारं होत जातंय तेवढं त्याने राम राम श्याम श्याम करावं का पांढऱ्या केसांना काळ करीत गावभर शायनिंग मारत हिंडावं? काय करावं सांगा बरं? बरं मला सांगा माय, म्हातारी जेवढी म्हातारी होत जाती तेवढं तिने कीर्तन भजनाला यावं का ब्युटी पार्लरला जावं? काय म्हणणं आहे तुमचं? पण म्हातारी महाराज मसनात गौऱ्या गेल्या, पण म्हातारीची शाळी ते कलवरांच्या पुढे दर्शन. 90 वर्षाची म्हातारी कलवरांच्या पुढे ती माय म्हणते, गो माय मला मेकअप करून द्या ग, मी मरायला आली ग, मला मेकअप करून द्या ग. तू शिला ग, मग कीर्तनाला कुठं येते मेकअप करायला? मला म्हणायचं काय, आयुष्य गेलं संसारामध्ये रंगलंय महाराज जीव, तरी संसाराची गोडी जायना.
कीर्तन भजन काल्याचं कीर्तन आलं. म्हातारी म्हणती माय आपल्या गावात सप्त्या सुरू झालाय, काल्याचं कीर्तन शेवट 5 दिवस आली नाही, आता तरी कीर्तनाला चल. म्हातारी म्हणती आलीस ती ग बया, पण काय करते ग माय, माय ना तू माझ्याशिवाय खात नाही गो बया, माय ना तू माझ्याशिवाय पेत नाही गो बया, माय ना तू माझ्याशिवाय झोपत नाही गो बया, माय ना तू माझ्याशिवाय खात नाही, मग मी काही येत नाही, तू जाऊन ये गो बया. हो ग बया, लय म्हातारीला भ्रमे मोठा, ना तू माझ्याशिवाय झोपत नाही, ना तू माझ्याशिवाय खात नाही, तू लवकर मर, तो चांगलं खाल्ल्याशिवाय राहणार नाही. का अर्धे बिस्कुट चोरू चोरू तूच खाऊन जाती, दाताने म्हणून आतला आईस्क्रीम चाटती, लेकराला बिस्कुट चारती. सुनबाई म्हणते आमची म्हातारी दिवसेंदिवस असे गदगुले कशी होऊ राहिली. सुनेला ना माहित नाही म्हातारी बिस्कुट चोरू चोरू खाती. म्हातारी महाराज निमित्त करते आणि देवाकडे यायला तयार. एवढा सुंदर सोहळा आहे तरी म्हातारी कोपऱ्यात जाऊन बसली फ्लॅट मध्ये. पण बाहेर यायला माय ऊन लागतो गो, लय ऊन झालं गो माय, मग येत नाही. आम्ही भंडाऱ्याला पहिल्या पंक्तीत बसत. तिला म्हटलं का ग ऊन लागत भंडाऱ्याला कशी आली. नाही माय देवाचा प्रसाद आहे माय, कशाला सोडायचा माय. अगं प्रसाद तर पहिलेच झाला कीर्तनात. संसारात जीव रंगलाय, छंद संसाराचा एवढा लागलाय, त्या संसारातल्या त्या छंदाबद्दलची गोडी कमी झाली. अरे संसार दुःख मुळा विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तडण दुःख बांधबडी हाय हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा तीळ मात्र सुद्धा विचार नाही पाहुणं. देह ही काळाची धन कुबेराचे, देह ही काळाची धन कुबेराचे, देह ही देह ही काळाची धन कुबेराची, तेथे मनुष्याचे काय आहे आपलं काय फुकट. तू म्हणशील पैसा अडका, हा येथेच राहील सडका. मी नेहमी सांगत असतो 100 एकर जमिनीचे मालक तुम्ही असाल आणि 1 किलो सोन्याचे दागिने तुमच्या अंगावर असतील, पण शेवटी फिक्स आहे महाराज काय येणार आहे. तू म्हणशील पैसा अडका, हा येथेच राहील सडका, आणि तू मेल्यावर तुझ्या बरोबर एक मातीचा हा मणका. तो बी सोन्याचा नाही माय, सोन्याचा नाही ग माझी माय, मातीचा ग मातीचा. एवढे आपले पुरं भारी. म्हातारीले अंगावर दागिने सांभाळून सांभाळून ठेवती. म्हातारी म्हणती माया माया कानातलं, माया नाकातलं, माया पाटल्या, माया गोटल्या, माया डोरलं. एखादी 90ची म्हातारी झाली तिला सांगा माय तुझ्या अंगावर लई दागिने झाले ग, एवढे दागिने वाळू नको, एवढे वागू नको, गावात चोर फिरतात, तुला दागिन्या सकट किडनॅप करून घेऊन गेले तरी कळणार नाही. का अंगातले दागिने दे आमच्याकडे. म्हातारी काय म्हणते माहितीये का, नको ग माय, नको ग बाया, कशाला द्यायचं माया. नवऱ्याने मला साखरपुड्यात केलते, राहू दे गो माय, त्यांची आठवण गो शेवटची. अय म्हातारी, म्हातारी गेला 50 इथं निघून तुला किदरून. पण म्हातारी महाराज म्हाताऱ्याला निमित्त कळते, 90 सुद्धा अंगातले दागिने काढू देत नाही, एवढं प्रेम दागिन्यांवर. पण तुम्हाला सांगू माय,
अंगावरचे दागिने तुम्ही किती सांभाळू ठेवा, पण कार्यकर्ते टपलेले ते फक्त तुमची मरायची वाट पाहू राहिले. म्हातारी कवा मरतीन कवा अंगातले दागिने काढू. कार्यकर्ते कोणते? हा सुना मुली नाही, सुना. पहिले मुलीला भेटायचं आईचं, आता मुलीचा नंबरच लागत नाही. सगळ्यात पहिले डल्ला कोण मारत होतं? सुना. म्हातारी फक्त मरू द्या महाराज. म्हातारी मेली रे मेली, या सुना अशा रडतात. कोणाकडे बघून? क्या बात आहे, दागिन्याकडे बघून. ज्या सुना म्हातारीला जिवंतपणी खायला विचारत नाही, प्यायला विचारत नाही, त्या सुना अशा रडतात. कशा रडतात रडून दाखवू का तुम्हाला? म्हणजे आपल्याला ते बी जमतं बरं, बाय प्रॅक्टिकल माय कीर्तन. म्हणजे नवीन पोरींना उपयोगी पडेल. म्हातारी मेल्यावर कसं रडायचं असतं बा, आहे की नाही? म्हातारीला आळवं टाकतात, आहे की नाही? मेल्यावर आळवं टाकतात. मोठी सून तिकडच्या बाजूला, लहानी सून इकडच्या बाजूला. लहानी सूनाची बगलेत हात घालती, असं गालावर हात ठेवती, पदर थोडा खाली घेती. आमचा खानदेशी तडका मारतो. पहिले आमच्याकडे कसं रडतात ते तुम्हाला रडून दाखवतो, मग तुमच्याकडे येतो. आमच्याकडे रडतात. रात्री बज खाल्ले, कोरड्या खाल्ल्या, भंडरातला भात खाऊन कस काय उचकून गेली ग माझी आत्या. लगेच मोठी सूनबाई लहानीला तिकडून रिप्लाय देते. हो माझी आत्या बाईची लहानी सून, एवढ्या गप्पा नको. म्हातारीच्या मुलीलाही बोगस ग. त्या यायच्या अगोदर म्हातारीच्या कानातलं, नाकातलं, बोटातलं, गळ्यातलं पिवळं धवळं सगळं काढून घे ग माझी आत्या. तुम्ही असू घ्या, मी चहा पिऊन येतो. मग मी तुम्हाला जिवंतपणे सावध करतोय. माय सगळं सुनाच काढून घेणार आहे. म्हणून जिवंतपणी चांगल्या लोकांना दान करता आलं तर करून टाका. तसं मला केलं तरी मी नाही म्हणणार नाही. सासूसाठी रडे सोना, भावांतरी भाबिना, भावांतरी भाबिना, भावांतरी भाबिना. सासूसाठी रडे सोना, भावांतरी भाबिना, भावांतरी भाबिना. म्हणजे बाय प्रॅक्टिकल संतांचं प्रमाण मी तुम्हाला करून दाखवलं. माझं म्हणणं नाही सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा सासूसाठी कशी रडे सून आणि भाव अंतरीचा कसा भिन्न तो असा. म्हणून मी तुम्हाला प्रॅक्टिकली समजून सांगितलं, आहे की नाही? या जगाच्या पाठीवर, विश्वाच्या पाठीवर संसार तुम्ही जो माझा म्हणतायत, माझ्या संबंधाने असलेला हा संसार हा मिथ्ये, हा दुःखाला कारणीभूती. म्हणून संतांनी सांगितलं, अरे याला जवळ करू नका, याच्यात तुम्ही सर्व सुख पाहू नका. संसार माझं म्हणण्यापेक्षा देव माझं म्हणायला शिका. देव माझा, देव माझा, माझा माझा देव माझा, मी देवाचा हित माझी, सत्यवाचा हित माझी, सत्यवाचा देव माझा, देव माझा, माझा माझा देव माझा, मी देवाचा, देव माझा. आणि मी देवाचा म्हणायला शिका. पण देव माझा मी देवाचा आहे फक्त संतांनी म्हणावं. तुम्ही आम्ही काय म्हणावं माहिती का? कोंबडं माझं माझं माझं, बकरं माझं माझं माझं, टोनग माझं माझं माझं, मसळं माझं माझं माझं, बंगला माझा माझा माझा, फ्लॅट माडी माझी माझी माझी, बायको माझी माझी तुझी रे भाऊ, बायको बी माझी म्हणावं लागते तुला. घर गाडी माझी, माडी माझी, माडी गाडी, गाडी माझी, माडी माझी, माडी माझी, गाडी माझी, गाडी माझी, माडी माझी. माझ्या बायकोला 5,000ची कपाट भरली की अजून किती साडी माझी.
आयुष्य गेलं महाराज संसाराच्या संबंधाने माझं म्हणण्यात, पण संसार मनापासून केला आणि आम्ही परमार्थ वरवर केला. संत म्हणतात नाही, संसार हा वरपांगी करा, संसाराच्या नावे घालून या आणि संसार वरवर करा आणि परमार्थ मनापासून करा. मना लागली या, मनाला छंद भगवंताचा लागला पाहिजे. पण आमचा काही मनाला छंद लागत. एक सांगू तुम्हाला, काहीतरी उगीच तरी काहीतरी थोतांड करण्यापेक्षा फक्त एकच गोष्ट करा, परमार्थ कुणाला शिकवायचा हे समजून घ्या. परमार्थ हा आत्म्याला शिकवायचा नाही, तोच भगवत स्वरूप आहे. परमार्थ शरीराला शिकवायचा नाही, शरीर नाशवर आहे, नश्वर आहे. परमार्थ शिकवायचा तो मनाला. माझ्या मनाला छंद, हो माझ्या मनाला छंद, माझ्या मनाला छंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद नामाचा छंद लागला पाहिजे, जसं त्या गोपिकांना लागला होता. अरे दही दूध लोणी विकण्यासाठी गेलेल्या गवळणी मथुरेच्या बाजारात म्हणतात, गोविंद घ्या कोणी, गोपाल घ्या गे, दामोदर घ्या कोणी, वासुदेव घ्या गे. गोविंद घ्या कोणी, गोपाल घ्या गे, दामोदर घ्या कोणी, वासुदेव घ्या गे. तम तम हसती मधुरी गे, तम तम हसती मधुरी गे. दही दूध लोणी विकायला आलेल्या गवळणी मनापासून माझ्या भगवंताला वरून घेतलं होतं, मनापासून भगवंताला अंतःकरणात रुजवलं होतं. म्हणून दही दूध घ्या असं न म्हणता गोविंद घ्या. त्यांच्या रोमारोमात गोविंद बसला होता. महाराज त्या ठिकाणी रोमारोमात भक्तिमय भूमिका त्यांच्या अंतःकरणात झाली होती. देवाशिवाय त्यांना काही सुचत नव्हतं. देवाशिवाय त्यांनी जीवनामध्ये कुठल्या गोष्टीचा विचार सुद्धा त्यांनी केला नाही. महाराज हूँ मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, हो मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले. हम तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. ओ जोत जला दे, प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले, बंसी वाले, ओ बंसी वाले. हो मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. ज्योत जगा दे, प्रीत लगा दे, मुरली वाले ओ बंसी वाले. एक गोष्ट सांगू महाराज, अरे भगवंताच्या भक्तीमध्ये काही न लगे एक भावाची कारण. तुम्ही किती पैसा अर्पण केला, किती प्रॉपर्टी अर्पण केली, किती नारळ फोडले, याला महत्व नाहीये. तुमच्या अंतःकरणातला शुद्ध भाव त्या भगवंताशी किती. देवाच्या मंदिरावर त्या सब समस्या का हल एक जोटा एक लोटा जल आहे की नाही. त्या देवाच्या अंगावर महाराज तुम्ही पाणी वाहण्यासाठी जातात. श्रद्धेने गेलात तर आनंदाची गोष्ट आहे. नाहीतर माग यमुनाबाई उभी आहे
आणि तिच्या नावाचं लय नकटपण लय दुःख लागत आहे म्हणून तिला ताटून उभं ठेवलं पाहिजे म्हणून एक भर देवाला 1 तास त्या महादेवाला चोडीत बसती, तिला उभीच राहू देते. हा भाऊ काय कामाचा आहे का? सध्या महादेवाची पत्नी, महादेवाची सौभाग्यवती पार्वती माता किदरून गेलाय महाराज तुम्हाला, कारण तुम्ही टाइम बघत नाही. रात्रीच्या 12-1ला बी भर थंडीत देवाच्या अंगावर पाणी होत आहे. 12-1 वाजता महादेवाला आहे की नाही. तुम्हाला गोष्ट सांगू, महादेवाच्या अंगावर तुम्ही हांडेचे हांडे गुंडेचे गुंडे पाणी टाकले, याच्यापेक्षा तुम्ही 2 भाव रूपाचे अश्रू त्या भगवंताच्या पिंडीवर वाहिले तर अखंड विश्वाचं जल वाहिल्याचं पुण्य तुमच्या पदरी पडल्याशिवाय. भाव सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे महाराज. अगदी अंतःकरणापासून मनापासून त्या भगवंताच्या बद्दलचा श्रद्धावान भाव आणि छंद तो बाहेर आला पाहिजे. पण संसारिक छंद, संसारिक आवड आमची दूर व्हायला तयार नाही आणि भगवंताकडे, ईश्वराकडे आमचे चित्त एकरूप व्हायला तयार. आमची भक्ती ही चांगला जर बारीक विचार केला तर खरंच अंतःकरणापासून त्या देवाला हवी अशी चालली आहे का? अजिबात नाही. देवा कामी भक्ती चालली. 10 रुपयाचा नारळ फोडलं तर लाख रुपये देवाने दिलेच पाहिजे. म्हातारी मारुतीच्या मंदिरावर नारळ फोडती, नारळ अर्ध महाराज देवासमोर नातूने ठेवलं तर म्हातारी खिडकीतून शिव्या देती. माय मेल्या कुत्र्या, तुला कळत आहे वय? एवढं खोबरं ठेवायचं असते का? एवढं तुकडं ठेव, घरी तुझी माय खाईल, तुझा बाप खाईल, मी खाईल, अख्खं गाव खाईल. गाव म्हणजे घरचं. म्हातारीच्या एवढ्याशा त्या तुकड्यावर तू देव काय भुकेलाय का? सांगा मला तुम्ही. बरं, नारळ फोडल्यानंतर चांगलं आणि गोळ नारळ निघालं तर कोणाला पावलं? आपल्याला. अख्खचं अख्खं आपलं. आणि खौट निघालं तर खौट निघालं तर देवाला. ते तुम्हीच म्हणा बुवा, मी नाही म्हणत. म्हणी नाही भाव म्हणे देवा मला देव शानी पावायचा नाही र देव बाजाराचा भाजीपाला नाही. अरे या गोपिकांना या भगवंताच्या नामाचा छंद अगदी मनापासून लागला होता. काय काम करतोय, काय खातोय, काय पितोय कळायचं नाही. अरे या गोपिका ज्यावेळेस महाराज दही दूध लोणी विकण्यासाठी मथुरेच्या बाजारात जायच्या, कधीतरी वृंदावनात जायच्या महाराज, तर तिकडे जात असताना महाराज पुन्हा घरी आल्यावर सासवा म्हणायच्या, का ग तुम्ही वृंदावनात का गेल्या नाही, अपूर्णातून का परत आल्या? त्या म्हणायच्या देवा सासूबाईला, कैसी जाऊ मी, कैसी जाऊ मी, कैसी जाऊ मी वृंदावना, मुरली वाजवी तो काना, मुरली वाजवी तो काना, मुरली वाजवी तो काना, मुरली 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 मुरली, काय करू मैं कोणाला सांगू हरिनामाची सांगणं, मुरली वाजवी तो काना, कैसी जाऊ मी वृंदावना, कैसी जाऊ मी वृंदावना, मुरली भगवंताची मुरलीचा नाद या गोपिकांनी ऐकावा. काय या गोपिकांची अवस्था व्हायची महाराज? देहभान विसरायची. मी नेहमी सांगतो, प्रत्येक वेळेस सांगतो, आता पुन्हा सांगतो महाराज. एक गोपिका सकाळमध्ये काम करीत असताना मुरलीचा ध्वनी ऐकला, त्याच्या दिशेने ती जाऊ लागली. जात असताना सासूबाई गेटवर उभी झाली. काग म्हणले कुठे चालली सकाळ सकाळमध्ये? सासूबाई आपल्या गावात काल्याचं कीर्तन, मी काल्याचं कीर्तन ऐकायला चालली. सासू म्हणते रे काम टेकडी कुठे चालली? म्हणले काल्याचं कीर्तन ऐकायला. घरातलं काम कोण करेल? दुःख लागत आहे म्हणले काम करायचं, चालले कीर्तन फिरतन ऐकायला, घरातलं काम कर असं म्हटलं. सासूबाई म्हणले नाही ना. सुनबाई म्हणते नाही ना सासूबाई, जाऊ द्या ना, जाईल राहील परत येऊन जाईल. बरं ठीक आहे, घरातले काम कर, कैऱ्या कापून ठेवल्या, लोणचं तयार कर आणि तू बिंदास मुलीला घेऊन निघून जा. आनंद वाटला. कैऱ्या बनवायला सुरुवात केली, लोणचं घालायला सुरुवात केली. एवढा उशीर झाला महाराज, हिचं चित्त आणि मन पूर्ण मुरलीशी एकरूप झालं. आता प्रकार काय घडायला पाहिजे होता? बरणी वगैरे फिट्ट बांधली. आता ती लोणच्याची बरणी शिंक्यावर ठेवायला पाहिजे.
आणि मुलीला घेऊन कडेवर घेऊन कीर्तनाला जायला पाहिजे, असं करायला पाहिजे ना. एवढा देहाचा विसर पडला. त्या मुलीला बरणी समजून त्या मुलीला शिंक्यावर ठेवून दिलं आणि बरणीला मुलगी समजून बरणीला कडेवर घेतलं. निघाली बोंबलीत महाराज. हरी तुझ्या मुरलीच्या पायीने हो देवा तुझ्या मुरलीच्या पायीने मन मोहिले रे मन मोहिले रे हो कपाळी काजळ डोळ्यामध्ये हळदीने मळवटवरी रे. बरणीला घेऊन जाते. ठगुमाय दगुमाय यमुनामाय जमनामाय म्हाताऱ्या बसल्या असतात ओट्यावर. यमुनामाय म्हणते माय कुठे चालली ग सकाळ सकाळमध्ये. ती म्हणते यमुनामाय माझ्या आरणी पुरीला घेऊन कीर्तनाला चालली. गंगे म्हणते गंगे माय म्हणते अव ठिकाणावर या ठिकाणवर तुझ्याकडे आरणी नाही एवढी मोठी बरणी. हो गाई केव्हा सरू म्हशीला छोडिले हो म्हशीची पारडू गाईला छोडिले बैलाची धार कशी काढू रे हो मन मोहिले रे मन मोहिले रे. भगवंताचं रूप पाहिल्यानंतर या गोपिकांची अशी अवस्था व्हायची महाराज. हा घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है. श्याम तेरी बंसी पागल कर जाती है. वो सोने की होती तो क्या करते मोहन. सोने की होती करते मोहन. बांस की हो कर भी अरे बांस की हो कर भी दुनिया बन जाती है. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है. श्याम श्याम मोहे श्याम घनश्याम श्याम मोहे श्याम. गोरे होते तो तुम क्या करते मोहन. गोरे होते तो हो काले रंग पर भी अरे काले रंग पर भी दुनिया मर जाती है. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है. अरे बोल पागल कर जाती है. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है. सोने की होती तो तुम क्या करते मोहन. अरे बास की होकर भी दुनिया को नचाती है. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है. आयुष्यामध्ये अनेकांचे नाद ऐकले असतील पण महाराज भगवत भक्तीचा आणि माझ्या मुरलीचा भगवंताचाही तो मुरलीचा नाद ऐकावा. या गोपिकांनी काहीतरी पुण्यवान भाग्यवान होत्या. जन्मोजन्मीची पुण्य केली होती म्हणून देवाच्या सहवासामध्ये हा भक्तीचा आनंद घेतला. तुम्ही आम्ही घेऊ शकत नाही. तुम्ही आम्ही सुद्धा आज घेऊ शकणार म्हणजे शकणार. फक्त त्या मुरलीवाल्याशी लग्न जोडली पाहिजे. लगन तुमसे लगा बेटे ही गोष्ट झाली पाहिजे लक्षामध्ये. लगन तुमसे लगा बेटे जो होगा देखा जा
देवाशी लग्न लागली पाहिजे, त्या देवाशी मन एकरूप झालं पाहिजे, त्या देवाशी गप्पा मारता यायला पाहिजे, ह्या श्रद्धावान हा अंतकरणातला भक्तीतला भाव एकरूप झाला पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुम्ही इथं कीर्तनाला काल्याचं कीर्तन श्रवण करण्यासाठी आलात, तुमच्या मनामध्ये भाव काय असला पाहिजे? तुम्ही सकाराम तुकाराम आत्माराम तोताराम नसून तुम्ही सगळे गोपाळ आहात, आणि तुम्ही यमनामाय जमनामाय ठगोमाय दगोमाय म्हाताऱ्या नसून तुम्ही सगळ्या गोपिका आहात. हा भाव ज्या दिवशी तुमच्या अंतकरणात निर्माण होईल त्या दिवशी कामराजनगर गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात आलं? काही न लगे एक भावाची कारण त्या देवाला काहीच नाही पाहिजे, फक्त तुमच्यातला काय पाहिजे? अंतकरणातला शुद्ध भाव पाहिजे. तुम्हाला गोपाल आणि गोपिका होता आलं पाहिजे महाराज, त्याशिवाय तो साक्षात्कारचा अनुभव नाही. आलं लक्षामध्ये? या गोपिकांनी आयुष्यामध्ये भक्ती केली, भक्ती करत असताना हा अंतकरणातला जो सर्वस्व भाव आहे हा गोपिकांनी भगवंताला दिला. आपण आपल्यालाही तो देता आला पाहिजे. 22 वर्षाची राधाराणी आणि 2 वर्षाचा माझा श्याम सुंदर कन्हैया गोपाले, 22 वर्षाच्या त्या राधिकेला महाराज माझ्या श्याम सुंदर कन्हैयाशी लग्न लागते, एकरूपता लागते, भक्तिमय अशी अंतकरणात श्रद्धा मनाला छंद लागतो. त्या कन्हैयाला भेटण्यासाठी काहीतरी निमित्त करती, हंडा त्या ठिकाणी काही पाण्याचा सांडून टाकती, पाण्याच्या निमित्ताने त्या देवाला येते, पाहती, देवाचं वर्णन करते, देवाचं कौतुक करते. देवाचे डोळे किती सुंदर, देवाचं नाक किती सुंदर, देवाचे बोट किती सुंदर, देवाचे केस सुंदर आहेत, याचं वर्णन त्या गोपिकांनी करावं. राधाराणी तर म्हणते, देवा एवढा नटू नको, एवढा थटू नको. सजमत श्याम नजर लग जाएगी, सजमत श्याम नजर लग जाएगी, सजमत श्याम नजर लग जाएगी. बरसाने की गुजरी घाट को पर किए गुजरी, हाँ कामराज नगर किए गुजरी, तेरे पे मर जाएगी सजमत, सजमत सजमत श्याम नजर लग जाएगी, सजमत श्याम नजर लग जाएगी, सजमत श्याम नजर लग जाएगी, सजमत श्याम नजर लग जाएगी. जब जब श्याम तेरी गलियों में आया, गलियों में आया मोहे गलियों में आया, जब जब श्याम तेरी मुरली बाजे, ओ हे मुरली सोतन लागे, ओ बाजे तेरी बांसुरी, ओ बाजे तेरी बांसुरी, राधा चली आएगी, राधा चली जाएगी. सजमत 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 श्याम नजर लग जाएगी, 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 सजमत श्याम नजर लग जाएगी. बरसाने की गुजरी, कामराज नगर की गुजरी, तेरे पे मर जाएगी, सजमत श्याम नजर लग जाएगी. ही कामराज नगर मधली गुजरीन पहा, एवढं ऊन पडते, कडक ऊन पडते, तरी महाराज उफाड्यागत बसलीये. का या उफाड्यात बसली? का हरिनामाचा छंद लागलाय, आहे की नाही? त्या भगवंताच्या मूर्तीशी एकरूपता साधली गेलेली आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू, आयुष्यामध्ये तुम्ही जन्माला आल्यानंतर कधीतरी भगवंतानी जी प्रेमनगरी मधली आपली लीला केली, ती प्रेमनगरी असणारी श्रीधाम वृंदावन, त्या वृंदावनामध्ये जाऊन एक वेळेस महाराज त्याचा साक्षात्कार अनुभव घेतल्याशिवाय राहू नका. तुम्हाला एक गोष्ट सांगू, आयुष्यामध्ये भक्तीची पराकाष्ठा पाहिजे असेल आणि तुम्ही जर साधन नामसाधना करणारी मंडळी आहात आणि खरोखर भगवंताला अगदी त्याचं अस्तित्व पाहण्याची ओढ असेल तर एक वेळेस उत्तर प्रदेशामधील त्या श्रीधाम वृंदावनला जा. त्या गली गलीमध्ये त्याला शोधा, 100% त्याचा अनुभव येईल.
सावड़ी को दिल में बसा कर तो देखो, सावरी को दिल में बसा कर तो देखो, एक बार वृंदावन आकर तो देखो। बड़ा ही दयालु है बांके बिहारी हूँ, बड़ा ही दयालु है बांके बिहारी, एक बार वृंदावन तुम आकर के देखो, एक बार वृंदावन आकर के देखो। कोणी कोणी गेले वृंदावनामध्ये सांगा बरं बसलेल्या पैकी? कमीच गेलेत. मग आजही तुम्ही जर त्या निधिवनामध्ये गेलात तर त्या निधिवनामध्ये माझा कृष्ण कन्हैया ज्यावेळेस अक्रूर महाराज घेण्यासाठी आले आणि कन्हैयाला घेऊन ज्यावेळेस मथुरेला निघून गेले आणि कृष्ण भगवंत मी पुन्हा येईल असं सांगून निघून गेल्यानंतर पुन्हा देव तर कधी आला नाही, परंतु आजही गोपिका माझ्या देवाच्या नावाने त्या निधिवनामध्ये रास खेळतायत. ते निधिवन पाहण्यासाठी या शहरामध्ये महाराज 2-3 एकरचं निधिवन आहे. त्या वनामध्ये गोपिका नाचता नाचता रास खेळता खेळता तुळशीच्या रूपाने प्रकट होऊन गेले आणि आजही त्या दर्शन देत आहेत. आजही रात्री 8 वाजेनंतर पूर्ण महाराज त्या ठिकाणी कपाट दार लावली जातात आणि आजही माझा कृष्ण रात्री 9 वाजेनंतर त्या गोपिकांच्या बरोबर रास खेळतो. कोणाची ताकद नाही आतमध्ये थांबून ती रास पाहण्याची. तो अनुभव आजही पाहायला किंवा तो अनुभव किंवा त्या रासेचा त्या निधिवनामध्ये गेल्यानंतर आपोआप महाराज अंतकरण महाराज ते भक्तिमय झाल्याशिवाय राहत नाही, मनुष्य तिथे नाचल्याशिवाय राहत नाही. एवढं सुंदर महाराज. आणि हा भाव गोपिकांचा आजपर्यंत टिकून ही भक्ती आहे. आणि हीच भक्ती आपल्यात निर्माण झाली पाहिजे. झाली पाहिजे की नाही? झाली पाहिजे की नाही? तुमच्यात गोपींचा भाव निर्माण झाला पाहिजे की नाही? तुमच्यात गोपाळांचा भाव निर्माण झाला पाहिजे की नाही? मग भगवंताचा वर्णन करणारं कीर्तन असलं आणि त्याच्या नावाने रास नाही खेळली गेली तर काय मजा आहे की नाही? सर्वांनी जागेवर उभं राहायचंय आणि अगदी श्रद्धेने. एक लक्षात घ्या, काही लोक नुसते मड्यागत उभे राहतात, दांड्यागत आणि नुसतं बघतात कधी संपवतोय कधी भंडारा येतोय. अजिबात नाही. सगळ्यांनी उभं राहिल्यानंतर हरिनामामध्ये पाऊल उचललं पाहिजे. अरे आजपर्यंत तुम्ही कोण कोणाच्या तालावर कोण कोणाच्या तालावर नाचले, कोण गावाच्या तालावर नाचतंय, कोण पुढऱ्याच्या तालावर नाचतंय, कोण डपाच्या डीजेच्या तालावर नाचतंय, कोण बायकोच्या तालावर नाचतंय. बरोबर? अरे हे नाचणं इतिहासात लिहिलं जाईल का नाही मला माहित नाही, पण एक वेळ जर तुम्ही माझ्या श्याम सुंदर कन्हैयाच्या हरी कीर्तनात नाचला तर 100% तुमचं नाव देवाच्या डायरीत लिहिलं जाईल. वाटतं देवाच्या डायरीत लिहिलं जावं आपलं नाव. सगळ्यांनी उभं राहायचंय आणि सर्वांनी महाराज त्या ठिकाणी या भगवंताच्या भक्तीमध्ये आणि या नाम साधनेमध्ये अगदी मन मोहून आणि मन मोकळ मनाने सगळ्यांनी महाराज आपले आपले गोडखे टोळे गोल करून रास त्या ठिकाणी भगवंताच्या नामचिंतनामध्ये घेतली पाहिजे. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे. जय हो राधे हरि बोल राधे श्री राधे हे करायचं. हे हे राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे. तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे. तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोले राधे राधे, राधे राधे, हम भी बोलो राधे. हाँ सारे मिलकर जी राधे राधे, राधे राधे, राधे राधे, श्याम मिला दे. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे, राधे राधे. मागच्या महिला म्हणते श्याम तेरी बंसी बजने लगी, राधा तेरी बंसी बजने लगी. महिला महिला मंडळ म्हटल्या तुम्ही बी नाचा
बुझने लगी, सारी सारी रात मुझे जगने लगी, शाम तेरी बजने लगी, सारी सारी रात मुझे ओ राधे 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 श्याम मिला दे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, अन आनंदी आनंद झाला, अन आनंदी आनंद झाला, अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, भोळा सुगाला तर नाचू गवताला पैंजण थर थरले, अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ थरथरले, नाचू गाऊ थरले, काना दिसतो उठून गोपी आल्या नटून, काना दिसतो उठून गोपी आल्या नटून, नव्या नवतीचा शृंगार के सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आलो आनंदी मूर्ती अशी साजरी ग ओटावर बासरी, फुलले सुरा संगतीन, कोणी म्हणा गोविंद कोणी म्हणा गोपाळ, कानाला नाव होती, रोज खोड्या करून गोप बाळे जमून, रोज खोड्या करून गोप बाळे जमून, सांग सफाळी तो बाळ काला, आज आनंदी आनंद झाला, किती सांगू मी, किती सांगू मी, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, हरि बोल, राधे राधे कृष्ण मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे, राधे राधे बोलो राधे राधे, 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 राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे राधे बोलो राधे राधे, 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 राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल, राधा कृष्ण गोपाल, राधा 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 राधे, बसा बसा खाली, राधे, हा राधे
राधे, बड़े प्यार से बोलो राधे 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 राधे। राधा कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल राधे 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 राधे। नामाचा छंद अगदी मनापासून अंतःकरणापासून लागला पाहिजे आणि तो नाचून आपण आनंद व्यक्त केलेलाच आहे। आता टाळ्याने आणि मुखाने देखील त्याचं स्मरण करायचे। वरती हात करा सर्वांनी। विठोबा रखुमाई गोविंद नामाचा छंद लागल्यानंतर त्या साधकाची अवस्था साधी सुधी राहत नाही। मगू गोविंद ते काया भेद नाही देवा तया। गोविंद ही काया आपली जी काय आहे भगवंताचा परिणाम काय होतो देवाच्या नामाचा छंद लागल्यानंतर त्याचं फळ असं आहे की तुम्ही गोविंद रूप होतात भगवंत रूप होतात। मग गोविंद ते काया देवामध्ये आपल्यामध्ये भेद राहत नाही। हे कायाच गोविंद ईश्वर रूप होऊन जातं भगवत स्वरूप होऊन जातं। जसं गोपिकांचं झालं तसं आपलं झालं पाहिजे। आणि मग स्वस्वरूपाचं ज्ञान झाल्यावर आनंद झाला। आनंदले मन प्रेमे पाजरती लोचन। तो आनंद अश्रू अष्टभावापैकी जे एक भाव येतो म्हणजे आनंद। तो आनंद प्रेमाची अश्रू त्या भगवंताविषयी व्हायला सुरुवात होता। कारण का हरवलेली विसरलेली गोष्ट पुन्हा ज्यावेळेस प्राप्त होते त्यावेळेस तो किती आनंद होतो। मग माझा ईश्वर भगवंत जो हरवला आता आपल्यापासून तो सापडल्यानंतर त्याच्याबद्दलचा आनंद किती मोठा असेल महाराज। आलं लक्षामध्ये? एखादं हरवलेलं लेकरू एखादं त्या ठिकाणी महाराज बाजारपेठेमध्ये हरवलेलं लेकरू जर पुन्हा सापडलं तर त्याच्या आईचा आनंद कसा असतो। एखाद्या प्रियकराला एखादी हरवलेली प्रियसी 2-3 वर्षानंतर पुन्हा भेटली त्याचा आनंद कसा असतो। म्हणजे हे व्यवहारातले उदाहरण दिल्याशिवाय तुम्हाला प्रेम नावाची डेफिनेशन कळणार नाही। आणि ती फक्त या भौतिक जगातल्या लोकांशी लावण्यापेक्षा ती माझ्या भगवंताशी लावा। अरे जन्मोजन्मीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। आनंदले मन प्रेमे पाजरती लोचन। मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया। तो आनंद त्या भगवंताविषयी साध्या नवऱ्याने नाकातली नथ केली तरी आनंद बघा। हा क्या गावाला दाखवती माया नवऱ्यानं नथ केली माया नवऱ्यानं नथ केली आहे की नाही। आणि ज्या नथीला अटकवण्यासाठी नाक ज्या नवऱ्याने दिलं म्हणजे ज्या देवाने दिलं त्याच्याबद्दल जिस यार ने नतनी दी उसका नाम लेवे बारंबार। जिस यार ने नाक दिया उसी को भूल गई गौवार आहे की नाही। नाकाला साधू सोधू समजू नका। नाकामुळे लग्न मुडतात लग्न। हा एखाद्याला जर थोडंसं जरी 1 इंच लांबलचक नाक दिलं असेल तर लगे लग्न कॅन्सल। म्हणजे का पोरीचं नाकच लय लांबलचक होतं कॅन्सल। आणि थोडंसं बी 1 इंच आखूड दिलं नकट्या नाकाची तर मध्ये ह्या लग्न कॅन्सल। म्हणजे का नकट्या नाकाची होती कॅन्सल। आपल्याला चांगली नाक दिली आहेत म्हणून देवाला नाक लावा। इकडे तिकडे नाक लावत बसू त्याचा विसर पडू देऊ नका। नवऱ्यानं नथ केली तर त्याचा एवढा आनंद होतो। देवाने दिलेलं सुंदर नाक त्याचा आनंद किती असला पाहिजे। आनंदले मन प्रेमे पाजरती लोचन। मग गोविंद ते काय भेद नाही देवा त्या। तुका म्हणी आडी जीवेनुरेची वेगळी। जशी आडी बिंगोरटी ती आडीला घेऊन आपल्या घरट्यामध्ये ठेवते डंक मारते। अनेक दिवस ती प्रक्रिया सुरू असते। बिंगोरटी बाहेर निघून जाते परंतु आडीला बिंगोरटीचा ध्यास लागतो। मला रोज
डंक मारणारी भिंगोरटी पुन्हा कधी येईल आणि डंक मारेल एवढा ध्यास लागतो. आडीत परिवर्तन होऊन जातं. तीच भिंगोरटी रूप होऊन जाते. वास्तविक काडी आणि भिंगोरटी यामध्ये विजातीय भेद आहे. परंतु ध्यास घेतला एका कीटकाने तर त्याच्यात परिवर्तन झालं. ब्रह्मरीच्या ध्यासे ब्रह्मरी होई जे कीटक तत्व जाय पालटोनी. साध्या कीटकाने ध्यास घेतला तर त्याच्यात परिवर्तन होऊ शकतं. तुम्ही आम्ही चांगली अन्न खाणारी माणसं आहे. आम्ही जर भगवंताचं नामस्मरण श्रद्धेने केलं तर तुम्ही आम्ही देवरूप का होणार? 100% होणार. फक्त ध्यास लागला पाहिजे. माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासून निवृत्तीशी आले. अशा पद्धतीने गोपिकांनी स्वतःला गोविंद रूप करून घेतलं. असं आपल्याला करून घ्यायचंय. अशा पद्धतीने अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर सांगितला. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. अगदी आपली वेळ संपलेली आहे परंतु 5 मिनिटांमध्ये देवाच्या चरित्राबद्दल थोडक्यात आपण बोलूया. भगवंताने चरित्र केलं महाराज त्या ठिकाणी द्वापार युगामध्ये कंसासारख्या धर्माला नष्ट करून धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंताचं प्राकट्य झालं. देवकी आणि वसुदेवाच्या पोटी जन्म घेतला आणि नंदबाबा आणि यशोदा माईच्या ठिकाणी तो राहिला. आणि तिथे त्या भगवंताने महाराज अनेक लीला केल्या. अनेक राक्षसांना मारलं. अनेक राक्षसांना मारून महाराज त्या ठिकाणी धर्माची स्थापना केली. साधू संतांना होणारा अन्याय त्या ठिकाणी दूर केला. त्या ठिकाणी महाराज कंसाने अनेक पद्धतीने प्रयत्न केले पण देवाला संपवू शकले नाही. शेवटी भगवंताने त्याला संपवलं. भगवंताने आपलं कार्य करत असताना अनेक लीला केलेल्या आहेत महाराज. दुश्मनांचा अधर्माचा नाही नाट असेल ही लीला केली असेल. गोपाळांच्या बरोबर महाराज त्या ठिकाणी विविध खेळ खेळले असतील. गोपिकांच्या बरोबर रासलीला खेळून प्रेमलीला त्या भगवंताने केली असतील. अनेक लीला त्याने केल्या. ह्या त्यानेच करू जाणू आपण. चरित्र ते उच्चारावे अशा लीला देवाने केल्या. त्या लीला कोणी करू शकत नाही. म्हणून त्याच्या लीला श्रवण करून आपला उद्धार करावा. त्याच्यासारख्या लीला करण्याच्या भानगडीत पडू. एक पठ्ठ्या मला म्हणले देवा देवाने 16,108 बायका केल्या आम्ही निदान 2 तरी. अरे बाबा ती एकच सांभाळतो नाकी नव्हे ती कशाला दुसऱ्याची इच्छा करतो. तीच पार तुझी अक्कल काढती आहे की नाही. ती हाय एक सांभाळ म्हणजे मग दुसऱ्याची काय अपेक्षा. पण तरी एखाद्याला दम सुटत नाही. एका गावामध्ये पांडव प्रताप ग्रंथ वाचन चालू होतं. दुसऱ्या गलीमध्ये हरिविजय ग्रंथ चालू होता. हे दोघं नवरा बायको महाराज. बायको द्यायची पांडव प्रताप ऐकायला नवरा द्यायचा हरिविजय. दोघी घरी आल्यावर गप्पा मारायची. एक दिवशी याच्या कथेत कथा आली देवाला 16,108 बायका होत्या. याने बायकोला सांगितलं मोठ्या तोंडाने अगं म्हणले देवाने 16,108 बायका केल्या. म्हणले मला माहितच नव्हतं. म्हणले देव जर एवढा करतो मग मी एकावरच का थांबलो. बायको म्हणते कूल डाऊन जरा थंड घ्या. आमच्या पांडव प्रतापमध्ये काय झालं ती ऐका. म्हणे काय झालं. म्हणे एका द्रौपदीला 5-5 नवरे होते. तो म्हणजे पुढचं बोलू नको डबा बांध निघालो मी कंपनी. चरित्र फक्त देवाने करावं. आपण फक्त देवाच्या चरित्राचं काय करावं ऐकावं श्रवण करावं. महाराज भगवंताने अनेक लीला केल्या. अनेक खोड्या केल्या. भगवंताने उत्तम पद्धतीचे राजकारण देखील केलं. महाराज दहीदूध लोणी गोकुळातलं स्ट्रॉंग असणारं दहीदूध लोणी मथुरेत जायचं. राक्षस खायचे ते बलाढ्य व्हायचे. देवाला राग आला. म्हणले आपले मावडे असे कावड्यासारखे बाळीत आणि दुश्मन असे हट्टेकट्टे जमणार नाही. म्हणले देवाने राजकारण केलं. सीधी उंगली से गिने न करता टेढ़ी करनी चाहिए. म्हणजे काय मथुरेत दहीदूध लोणी गेलंच नाही पाहिजे म्हणून गावातल्या गावात चोऱ्या करायच्या. त्यावेळेस अखिल भारतीय चोरी करो संघटना ही पहिल्यांदा स्थापन केली देवाने. तो देव झाला अध्यक्ष. पेंदा झाला खजिनदार आणि लंगड्या झाला सचिव आणि बोबड्या झाला कार्याध्यक्ष आणि राहिलेले सुलेले गोपाळ झाले सदस्य. म्हणजे ती पहिली ट्रस्ट स्थापन झाली होती. अजून धर्मायुक्ताला माहित नाही. आणि ती चोरी करण्यासाठी झाली होती. मग कदाचित बऱ्याचशा संघटना चोरी करता काय हा प्रश्न निर्माण होतो. मग देवाने चोरी केली धर्मासाठी केली. ऐका देवाने महाराज त्या ठिकाणी चोरी करण्यासाठी वेगवेगळे शस्त्रास्त्र नेली. खडे दांडके राख आणि काटे सराटे नेले महाराज. गोपाळांनी प्रश्न केला देवा दगडांचा वापर कुठं करायचा. म्हणे मळके भरले का खाली ओळखण्यासाठी. बरं म्हणले मग काठ्यांचा वापर हात पुरणार नाही मळके फोडायला. बरं मग सराटे. हे सराटे कशाला. एखाद्या गोपिकेने पाहिलं ती पकडायला आली तिच्या पायात सराटे टाकायचे. ती पायातले सराटे काढत नाही तेवढ्यात आपण फरार व्हायचं. पेंद्या महाराज संशयखोर होता. तो म्हणते देवा ती जर चप्पल घालून आली तर. म्हणलं मी ही राख डोक्यात ही राख डोळ्यात फेकायची. म्हणे ती जर भिंगाचा चष्मा घालून आली तर. देव म्हणे तू गुपचूप मर. बरेचसे संघटनेमध्ये असतात बरं संशयखोर. एकतरी विश्वस्त असतो. असंच कस काय तसंच कस काय असंच कस काय. तर मग फजिती होते महाराज अशा लोकांची.
काय झालं, पेंद्याने अशीच शंका घेतली, देव डोळे बंद चोरी करायला गेले गोपिकेच्या घरात, आणि बाहेर काढायचं असलं तर देव काय म्हणायचं, सगळ्यांनी पक्के डोळे बांधायचे, हे बरोबर बाहेर काढतो. पण पेंद्या संशयखोर, हा बाहेर काढतो कस काय, म्हणजे आज बघतोच. मग त्याने असे डोळे झाकले पण असे ठेवले, असे फाटक्यातून पाहू लागला. मग बघता काय, आर देते वरती, त्याला काय म्हणता तुम्ही, सानं म्हणता का, उजेड येणार सानं म्हणतात ना, त्या साण्यातच अटकला महाराज. कोण, पेंद्या. अर्धा पेंद्या बाहेर आणि कमरेच्या खालचा पेंद्या खाली. वरून महाराज धरली पोरांनी शेंडी आणि मागून म्हातारीने धरली धोतर. देवबाई माझी इज्जत तुझ्या हातातच आहे, बाहेर काढ. शेंडी तुटली चालेल पण धोतर फेटला नाही पाहिजे. महाराज पोरं म्हणले वडावरती आला शेंडीने, खाली म्हातारीवरती धोतराने. देव म्हणतो तुला संशय घ्यायला नाही सांगितलं होता ना, शंका घेतो म्हणले. पक्के डोळे झाकले आणि बाहेर आला. म्हणून संघटनेमध्ये राहत असताना एक विचाराने एक मताने राहावं. संशय घेतला तर ती संघटना ती संस्था उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत. आज 35 वर्ष झाले सप्त्याला. तुमच्या या साईबाबा मंदिर ट्रस्टला सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं कौतुक केलं पाहिजे. त्यांच्यामध्ये एवढ्या वर्षामध्ये कुठलाही वाद झाला नाही आणि एवढं सुंदर वैभव आज या लोकांनी निर्माण करून ठेवलं. हे त्यांच्यातल्या एकीचं बळ आणि एकमेकांच्या असलेलं प्रेम भावना आणि ही त्या ठिकाणी दिसून येते महाराज. कारण की अध्यक्ष सचिव मेन असतो महाराज, तो वायबल नाही झाला तर सगळं बरोबर चालतं. आलं दोन्ही फुटले तर मग ती आखी संघटना फुटाली वेळ लागेल, कारण दोघांच्या सह्या मेन असतात ना. कदाचित तुमचे अध्यक्ष सचिव पक्के असले पाहिजे, म्हणून इतरांनी गडबड केली तर ही गडबड होत असू द्या. परंतु ही खूप त्या ठिकाणी महाराज साईबाबा मंदिरचे ट्रस्ट ही लोक खूप त्या ठिकाणी गोड आहेत, सुंदर आहेत. म्हणून हा अखंड 35 वर्षापासून एवढ्या सिटीमध्ये सुंदर सोहळा या ठिकाणी चालू ठेवलेला आहे. म्हणून भगवंत अजून सुद्धा आपल्या जीवनातलं एक महिन्याचं आयुष्य या लोकांना देऊ दे आणि असंच सूर्यचंद्र प्रकाश असेपर्यंत हे कार्य यांच्याकडून घडू दे. आणि यांच्यानंतर असेच नवीन तरुणांनी या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी सहभाग घेऊन या काळाचं वैभव या ठिकाणी वाढू दे, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. देवाने अशा अनेक लीला केल्यानंतर शेवटी महाराज सगळ्या गौडींनी आल्या म्हणायला लागल्या, अगं यशोदेबाई करू मी काय याच्या वाईट खोडीला, याने खळा मारी लाग याने माठ फोडीला, खळा मारी लाग याने माठ फोडीला, यशोदेबाई करू मी काहीच्या वाईट, यशोदेबाई करू मी काहीच्या वाईट खोडीला, याच्या वाईट खोडीला, याने खळा मारी लाग याने माठ फोडीला, खळा मारी लाग याने माठ फोडीला, खळा मारी लाग माठ फोडीला, माठ फोडीला. हे यशोदे, हे तुझं लेकरूला तू सांभाळ. लई चोऱ्या करायला एक्सपर्ट झालेलं आहे. माझ्या घरी आला एक दिवशी आणि माझी दाढी आणि वेणी याने बांधली, आमची फजिती झाली. परंतु मला सांगा, अशी कुठली आई असेल का आपल्या लेकराचं गारण ऐकून येईल? अजिबात नाही. ती म्हणते, बाई माझं बाळ असं तसं नाही, बाळ सगुण गुणाचं तान, बाळ दिसतंय गो जिरवाना, काय सांगता ग घराने ग तुम्ही कामराच्या नारी, काय सांगता घराने ग तुम्ही कामराजनगरच्या नारी. माझा बाळ सगुणी गुणवानी, चोरी करणार नाही. आणि जर माझ्या पोरांनी चोरी केली त्याला रंगी हात पकडून आणा. घेतली नाही का नाही विडा घेते म्हणले, मीच पकडते म्हणले, मीच चोरी करते म्हणले. बर माझ्या घरी याला फक्त येऊ दे. महा घ्या म्हणले पत्ता लिहून हिचा म्हणले, हिच्याच घरी चोरी करायची. पेंद्या सांगितलं पत्ता लिही म्हणे हिचा. लिहिला पत्ता, मुंबई शहर, घाटकोपर शहर, कामराजनगर, 1 नंबरची बिल्डिंग, 805 नंबरचा फ्लॅट. बरोबर आहे ना? 805 ना? नाही हो, आम्ही 805 वर गेलो खजूर खायला. हा 804 लिहून घेतला महाराज पत्ता, लिहून घेतला पत्ता, 804 नंबरचा फ्लॅट. बस माया माऊली दुसऱ्या दिवशी काठी घेऊन बाहेरच बसलेली. येतो बघतोच म्हणले. पाहिलं महाराज, हा वरून आला साण्यातून, कुठून घुसला फ्लॅट मधून, मध्ये कळलं बी नाही म्हातारीला. मध्ये घुसला, चोरी केली, आतून दरवाजा ठोकतो.
अरे म्हणले आतून बाहेरून तर मी कुलूप लावलं मध्ये गेला करी कोण म्हणले उघडला तर हा किशन्या म्हणले तू आला कस काय आतमध्ये म्हणे मी आता हरी बाहेर हरी मी आत बिन बाहेर सगळीकडे मीच आहे म्हणले फक्त तुम्ही मला पाहत नाही हे तुमचं दुर्दैव आहे म्हणले मी नसे ऐसा कवना ठावसे प्राणियाचे दैव केसे न देखती माती बर पकडा म्हणले आता मला पकडलं बोया हा माग आणि म्हातारी पुढं निघाले महाराज चाल म्हणले तुझी आई नाही नाक लावती म्हणले तिला सांगते ज्याला चोरी करताना पकडले निघाली नवरा समोरून आला काग म्हणले कुठे चालली म्हणले याची आई लई बोलती माया पोरग सगुने गुणवाने चोरी करत नाही आज चोरी केली म्हणले पकडलंय म्हणे रंग्या हात नवरा म्हणतो जाऊ दे ग नवऱ्याच्या पाठीतला होता जाऊ दे म्हणले एवढंच होतं बाडे कितीतरी खातो एवढंच तरी पोटे एवढं तरी लागतं सोड की जाऊ दे साईड प्लीज बायकोने साईडला केलं नवऱ्याला निघाले महाराज माय हा एवढा हुशारीने हळूच हात काढला तिच्या हातातून आणि नवऱ्याचा हात हातात दिला नवऱ्याचा हात हातात दिला बा निघाला महाराज त्या ठिकाणी गारानं हिला कळना कवळा हात निबर हात आपल्याच मालकाला घेऊन निघाली आणि मग त्या ठिकाणी हा मागच्या वाटेने आला मागच्या वाटेने आल्यानंतर आईला म्हणतो यशोदेला आई भांडे घासू झाडू मारून देऊ कपडे धुवून देऊ तुमचं पोरग जर असा मस्का लावायला लागलं समजा येणे काहीतरी चाळीमध्ये आगाऊपणा केला मग ही आली महाराज गाराने घेऊन म्हणते ए यशोदे लई नाक लावती बघ म्हणले तुझ्या पोराला रंगी हात पकडले निघ बाहेर तुझ्या कृष्णाला आज रंगी हात पकडले ही म्हणते माया कृष्णा तर माया जवळ आहे आणि हा जर माझ्या जवळ आहे तर ही कोणत्या कृष्णाला घेऊन आली बघतीच म्हणली हिच्याकडे मग ही बाहेर निघाली तेवढ्यात कृष्णा म्हणतो थांब गाई मला बी कळलेवर घे मग मज्जाच मज्जा येईल महाराज तिने घेतलं महाराज यशोदेने कोसलं पातळ धोतर आपलं साडी लय वजनदार झाला बा 2 वर्षात याची माय कुठे आहे माई काय खाऊ घालती ग कसा असतो पाहिला का तो बी असाच असतो आली महाराज यशोदा याला कड्यावर घेऊन काय म्हणणं आहे तुझं काय म्हणणं आहे तुझं यशोदा म्हणते ही म्हणते काय म्हणणं आहे माझं जे म्हणणं आहे ते तर हिच्या कडेवर आहे आणि ते जर हिच्या कडेवर आहे ते माग कोण माग वळटून पाहिलं ते आमचं पिकल्या पानाचं विठाल विठाल हो अशा भगवंताने अनेक खोड्या केल्या आणि खोड्या केल्यानंतर त्या ठिकाणी महाराज शेवटी यशोदेने येणे आले पाणी आणि सांगितलं तुम्ही आता खेळायला जा आणि त्यावेळेची शाळेत पाठवलं गाईच्या राया रानात गेला र माझा गोपाड गोंगडी वाला तिथे सगळ्यांच्या शिदुऱ्या एकत्रित केल्या आणि तिथे भगवंताने त्या मळक्यात टाकल्या आणि तिथे यमुनेच्या काठी दुधाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला भगवंताने केला तोच काला आपण संतांच्या सहवासात आज इथे केला आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी अर्पण करतो या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी मान्यवरांचा समस्त या ठिकाणी सप्ताह आयोजकांचा फोन झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो या ठिकाणी थांबतो जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल शिंकेला वेले दुरी होतो वारे तुही कडी तुका म्हणे हाती ठोका कंठी